अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं बंधुं मुकुंदं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपम्। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। घोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं। देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष। साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। औदुम्बरात्तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे। अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा। कृष्णातिरी वास करोनि ओझा। सुभक्त तेथे करीती आनंदा। ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय, बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां। सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। भगवती शारदा माता की जय। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील उपस्थित सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सगळ्या देवदेश धर्माभिमानी असलेल्या सर्व सद्भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार करतो। आज गणेश चतुर्थी आहे। भाद्रपद महिना आहे, त्यातली शुक्ल पक्षातली चतुर्थी तिथी आहे। आणि भाद्रपद चतुर्थीच्या या दिवशी घराघरामध्ये भगवान श्री मंगलमूर्तींचं, श्री गणरायाचं, विघ्नहर्त्याचं आगमन झालेलं आहे। कोणाचा 1.5 दिवस असेल, कोणाचा 5 दिवस असेल, कोणाचा गौरी बरोबर गणपती विसर्जन होणार असेल, 7 दिवसाचा असेल, कोणाचा अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवसाचा गणपती असेल घरात उपासना या स्वरूपात। काळ कुठलाही असला तरी आपल्या आस्था ज्या आहेत, आपल्या श्रद्धा ज्या आहेत, त्या कधी बदलत नाही आणि त्या कधी बदलूच नाहीत। काही काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये की गणपती बाप्पा घरात आले की वातावरणच बदलून जातं सगळं। गेले 4-5 महिने आपण ज्या काही तणावाखाली अनामिक भीती जी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, मला कोरोना होईल का, मी बाहेर गेलो तर मला काही त्रास होईल का, मला कोणाच्यामुळे संसर्ग होईल का, माझ्यामुळे कोणाला संसर्ग होईल का, अशा एक ना अनेक शंका सतत 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 आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये
कुठेतरी असं एक अदृश्यातनं एक आपल्यावरती एक दडपण गेल्या 4-5 महिन्यात आपण सगळेजण अनुभवतोय. पण गणपती बाप्पाचं वर्णन करताना छोट्या छोट्या सोप्या सोप्या श्लोकातनं आपण प्रार्थना करीत असतो की वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे आमचं जे काही कार्य हातात घेतलं असेल ते निर्विघ्नपणे पार पडू द्या. सुख देणारी देवता, पर्यायाने दुःख घालवणारी देवता म्हणून जर कोणाचं वर्णन केलं गेलं असेल तर ते भगवान मंगलमूर्तींचं आहे. आणि त्या अनुषंगाने घराघरामध्ये आजच्या दिवशी भगवान मंगलमूर्तींची अतिशय श्रद्धेनं आराधना, भाद्रपदी गणेशोत्सव ज्याला म्हणतात, माघातला गणेशोत्सव वेगळा. माघी जयंतीच्या दिवशी कश्यप आदितीच्या उदरी ते हात वर्णन केलंय, त्याचं वाहन वेगळं वर्णन केलंय. याच्याविषयीचा एक स्वतंत्र व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती सलग 3 व्हिडिओज आपण खूप पूर्वी विवेक बुवा गोखले हा यूट्यूब चॅनल काढला त्यावेळेला आपण त्याच्यावरती प्रसारित केले होते. कृतयुगामध्ये 10 हात कसे होते, त्यावेळेला सिंह हे वाहन कसं होतं, मग षडभुज भगवान मंगलमूर्ती कसे होते, विकट त्यांच्या अनेक नावांपैकी एक नाव विकट आहे, विकटाय नमः. म्हणजे तो शत्रूला नेस्तनाभूत करण्यासाठी अत्यंत क्रूरता आपल्या ठिकाणी धारण करतो. शत्रूला कधी असं वर्णन केलंय की अग्निशेष आणि शत्रुशेष कधी राखायचा नाही, कारण कधी दगा देतील सांगता येत नाही. जाऊ दे, शेवटच्या क्षणाला शत्रूविषयी दया निर्माण झाली, पंचायत निर्माण होऊ शकते. शत्रूला पूर्णपणे ठेचून काढायचं असतं. अग्नी पूर्णतः संपावा लागतो. थोडा शिल्लक राहिला तरी त्याच्यातनं कधी मोठा भडका होईल सांगता येत नाही. ऋणशेष सगळं दिलंय आणि थोडंसं ऋण शिल्लक राहिलंय, कधी करू नये. दिलं तर सगळं व्याजासकट सगळं देणं चुकतं करावं. कधी शेष ठेवू नये काही. तसं शत्रूला कधी शेष ठेवू नये, शिल्लक ठेवू नये. पुन्हा डोकं भुईतनं वर काढेल अशी व्यवस्थाच त्याची होता कामा नये, त्याची शक्तीच तशी निर्माण होऊ नये. याच्यासाठी समोरच्या दुष्ट म्हणून जो कोणी आहे, जो पापी आहे, अपराधी आहे, त्याच्यासाठी अत्यंत क्रूरता धारण करून, वास्तविक ते सुख देणारी देवता आहे, दुःख दूर करणारी देवता आहे, पण शत्रूला नेस्तनाभूत करण्यासाठी अत्यंत अत्यंत चित्ताच्या ठिकाणी क्रूरता ठेवून पूर्णपणे नेस्तनाभूत जो करतो तो विकट, विकटाय नमः. ही 12 नावं जी सांगून ठेवली, त्या 12 नावांमध्ये सुद्धा अद्भुत असं महात्म्य केलंय. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावासं स्मरेन नित्यम आयुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः न च विघ्न भयं तस्य सर्व सिद्धिपर करप्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती. मला सांगायचं तो मुद्दा इतकाच की असं सुख देणारी देवता, दुःख घालवणारी देवता, की ज्याच्यात 12 नावाच्या केवळ उच्चारणाने सुद्धा मनुष्याचा व्यावहारिक उत्कर्ष तर होतोच होतो, पण पारमार्थिक सुद्धा उत्कर्ष होऊ शकतो. असे जगताचं दैवत असलेले एक गणपती बाप्पा घरात आल्यानंतर वातावरण निर्मितीच काही वेगळी होते. आरास लोक करतात, घरातल्या माता भगिनींची आवरावरी चालू असते. आता यंदाचं वर्ष सोडा, पण तरी सुद्धा लोकांनी आता खूप कोरोनाचं सहन केलं आणि लोकही बाजारपेठेत बाहेर पडले. काय असं तसं वाघ म्हणलं तरी खाणार, वाघोबा म्हणलं तरी खाणार, मरूया जाऊ द्या, काय वाटेल त्या गोष्टी करायच्या, पण गणपती बाप्पाच्या सेवेत कसूर करायचे नाही. सगळेजण विड्याची पानं आणा, हे करा, 5 फळं आणा, सगळं साहित्य अमुक तमुक, कार्पास वस्त्र, फुलवाती, सगळी तयारी करून वेगवेगळ्या ठिकाणी छान असं व्यवहार गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करताना सगळेजण सक्रिय झालेले आहेत. आणि आज तो दिवस म्हणून आज जिथे तिथे गणेशांची जयंती, त्याचं उत्तम असं चरित्राख्यान आपण संध्याकाळी कीर्तनात बाबांच्याकडनं ऐकलं. सिंदुरासूर नावाच्या दैत्याचा निपात करण्यासाठी जो अवतार झाला
द्वापार युगाच्या अंताला, तो आजचा भाद्रपदातला. भाद्र म्हणजेच सगळ्यांचं भद्र, म्हणजे चांगलं करणारा, कल्याण करणारा, असा शीर्ष अशा स्वरूपात नेणारा, गतीनं वरच्या गतीनं नेणारा, कल्याण करण्याच्या गतीत ऊर्ध्व दिशेनं नेणारा महिना म्हणजे भाद्रपद. पद म्हणजे स्थान. उच्चतम अशा स्थितीत पद प्राप्त करून देण्यासाठीचा योग्य महिना म्हणजे भाद्रपद. त्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी तिथी भगवान मंगलमूर्तींनी निवडली आणि आजच्या दिवशी सिंदुरासूर नावाच्या दैत्याचा निपात करण्यासाठी. म्हणून आधी एक आपल्याला सांगून ठेवलं की अदितीच्या पोटी, कश्यप अदिती पोटी कृतयुगात झाला तो विनायक या रूपाने जन्माला आला. त्रेतायुगात एक अवतार झाला. द्वापार युगामध्ये या स्वरूपामध्ये आजच्या दिवशी सिंदुरासुराला मारण्यासाठी भगवान आले. आणि कलियुगाचं वर्णन करताना आमचे सद्गुरू काणे महाराज बेळगावचे, गोंदलेकर महाराजांच्या परंपरेतले, ते म्हणायचे की द्विभुज गणपतीची पूजा करावी. एक हात कर्माचं प्रतीक आहे आणि दुसरा हात नामाचं प्रतीक आहे. कलियुगामध्ये नही कली कर्म न भक्ती विवेकू राम नाम अवलंबन एकू. एका हाताने सतत देवाचं चिंतन करायचंय, जपमाळ हातात घ्यायचे, जप करायचा आहे. आणि एक हात हा सतत कर्माचं प्रतीक आहे. वर्क इज वर्शिप. तुमचं कर्म हीच तुमची देवाला अर्पण केलेली पूजा आहे. म्हणजे थोडक्यात एकीकडे प्रपंचही साधायचा आहे, एकीकडे परमार्थही साधायचा आहे. या दोन्हीची सांगड उत्तम रीतीने घालावी असं सुचवतो जो देव कलियुगासाठी द्विभुज गणपती आहे. आपण एकदंतन चतुर्हस्तम या पद्धतीनं 4 हाताचे मंगलमूर्ती त्यांची पूजा अर्चा करतो. हा भाग निराळा. परंतु युगानुपरत्वे अशा देवदेवतांची वर्णनं सांगितली. त्यापैकी आपण आजचा दिवस विशेषतः सगळे सद्भक्त तो दिवस मगाशी जसं बाबांनी सांगितलं, एकेका दैत्याचा निपात एक दिवस करत गेल्यामुळे 21 दिवस 21 मोदक मंगलमूर्तीने सांगितलं. मला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देशील का आई? मला करंजी देशील का? मला मोदक देशील का? मोद म्हणजे आनंद. महाराज म्हणायचे क नाम ज्ञान. आपण व्यावहारिक सत्तेमध्ये फक्त मोदक म्हणजे तो उकडीचा मोदक आणि अमकं तमकं सारण भरलेलं आहे अमकं तमकं नाही. मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे ज्ञान. सत्स्वरूपाच्या विषयी आनंद स्वरूप. त्वम आनंद स्वरूपम. तू आनंद स्वरूप आहेस. त्वम मूलाधार स्थितोस नित्यम. तू मूलाधाराच्या ठिकाणी राहतोस. तू आनंद स्वरूप आहेस. त्वम सच्चिदानंद. तू सच्चित आनंद स्वरूप तूच आहेस. आणि असा आनंद देणारा क नाम ज्ञान. क म्हणजे ज्ञान, मोद म्हणजे आनंद स्वरूप आणि क म्हणजे ज्ञान देणारा. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तो ज्ञान आणि विज्ञान एकाच ठिकाणी जीवाला देतो. तो असा मोदक भक्ताच्या आयुष्यात प्रसाद रूपानं देतो. त्याला मंगलमूर्ती असं म्हणतात. आणि आपण त्याच्या पुढे ठेवायचा आहे तो व्यवहारातला मोदक. पण तो आपल्याला कुठला मोदक देतो? तर तो आपल्याला आनंद देतो. सच्चित आणि आनंद तो आपल्याला देतो. क नाम ज्ञान आपल्याला देतो. असा मोदक त्याने आपल्याला द्यावा अशी प्रार्थना आपण करायची आहे मंगलमूर्तींच्या चरणारविंदी. अस्तु केवलम. मंगलमूर्तींच्या विषयी आपण निश्चितपणानं सगळे जाणतो. परंतु आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य आणखीन पण आहे की ज्यासाठी आज आपण एकत्र फेसबुक लाईव्हच्या मार्फत जमलेलो. मला याची पूर्ण खात्री असते की आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला माहीत नाही म्हणून मी सांगायला बसलेलो नसून आपण चांगल्या काही गोष्टींचं, चांगल्या विचारांचं चिंतन एकत्रितपणे वेगवेगळ्या ठिकाणांवर जरी असलो तरी एकत्रपणे या माध्यमातून एकत्र जमून चिंतन करावं, काहीतरी त्याच्यावर विचार करावा. आजच्या दिवशी त्या दिवसाचं दिनमहात्म्य म्हणून का होईना त्या दिवसाचं जे उत्सव मूर्ती आहेत त्यांच्याविषयी थोडंसं बोलावं, त्यांच्याविषयीचं चिंतन करावं, त्यांच्याविषयी काहीतरी लीला त्यांच्या सांगाव्यात म्हणून आपण एकत्र जमतोय. या न्यायाने आज जसा भगवान मंगलमूर्तींचा जन्मकाळ आहे, भाद्रपदी जन्मोत्सव आहे जो आपण सगळे साजरा करतोय आनंदाने, त्याच्याच बरोबरीनं दत्त संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचा भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. आपल्या या फेसबुक पेजचं नाव सुद्धा आहे. 2012 साली आपण जेव्हा हे फेसबुक पेज काढलं तो योगायोग असा होता. त्याचा आज मी थोडासा किस्सा आपल्याला सांगतो, प्रसंग आपल्याला सांगतो. मजेदार गोष्ट आहे, कारण मी तर इथे कोणी मोठा वक्ता म्हणून आपल्याशी बोलायला कधीच येत नाही, कारण माझ्याकडे ते काही वक्तृत्व गुण म्हणजे त्या पद्धतीचे नाहीत की काहीतरी खूप वेदांती बोलावं, खूप
घटमठादी सिद्धांत आपल्यापुढे मांडावेत. मी तर आपल्याशी संवाद साधण्यासाठी, हितगुज साधण्यासाठी येत असतो. तर एक मजेची गोष्ट अशी घडली की फेसबुक पेज हे ज्यावेळेला काढायचं ठरलं, तर ही काही गोष्ट आज लॉकडाऊनच्या वेळेला, लॉकडाऊन आला म्हणून आपण काढलं असं नाही झालं, किंवा आता लोकांना काहीतरी याच्यावर प्रवचन कीर्तन ऐकायला मिळतील, एक व्यासपीठ निर्माण होईल आणि या निमित्तानं लोक काहीतरी चर्चा करतील म्हणून आपण एकत्र जमलो का, किंवा म्हणून ह्या श्रीपाद श्रीवल्लभ पेठची निर्मिती झाली का? नाही. घडलं असं की 2011 तारीख पण मी आपल्याला सांगतो, 6/10/2011. त्या 6/10/2011च्या दरम्यानी अश्विन महिना चालू होता आणि नवरात्राचा उत्सव होता. गोव्यात माझी केरीला कीर्तनं चालू होती. केरी नावाचं विजया दुर्गेचं फार सुंदर स्थान गोव्यामध्ये आहे आणि तिथे 10 दिवस सलग कीर्तन होती आणि मी तिथे गेलेला कीर्तनासाठी. योगायोग मजेची गोष्ट अशी झाली होती श्रोतेहो की 2011च्या एप्रिल की मे महिन्यात, मला आत्ता ते नेमकं स्मरत नाही, पण बहुतेक एप्रिल असावं, उन्हाळा होता कडक, आठवत आहे थोडंसं. हैदराबादला कीर्तनासाठी मी गेलो आणि हैदराबादला कीर्तनाला गेलेला असताना कीर्तनाचा महोत्सव होता. वेगवेगळे कीर्तनकार, रोज एक एक दिवशी एक एक कीर्तनकार, एके दिवशी माझा नंबर होता. तत्पूर्वी श्रीपाद चरित्रामृत हे खूप झपाट्यानं प्रसारित होत होतं. खूप लोक श्रीपाद चरित्रामृताची पारायणं करत होती, त्याचं मराठीतलं भाषांतर वाचत होती, तेलुगू वाचत होती, पंजाबी भाषेत नुकतंच निघालं होतं त्या पंजाबी भाषेतलं एडिशन वाचत होती. असं बहुभाषिक वेगवेगळ्या भाषांमध्ये श्रीपाद चरित्रामृत निघालं होतं, जे तो जो शंकर भट्ट विप्र ब्राह्मण आहे, श्रीपादांच्या दर्शनाला जातो, हे सूत्र त्याच्यात आहे त्या संपूर्ण कथेमध्ये. आणि तो सुरुवात आपली जिथून करतो ते कृष्णांचं ठिकाण, मला वाटतं कर्नाटकातलं उडुपी, त्या उडुपीतून तो प्रवास करतोय आणि तो शंकर भट्ट ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनाला कुरोपूरला जात असताना वाटेत काय काय चमत्कारिक घटना घडल्या, श्रीपादांचं नेमकं स्वरूप काय, मग श्रीपाद पीठापुरात कसे जन्माला आले, इत्यादी 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 सगळ्या गोष्टी त्या चरित्रामृतात आलेल्या आहेत. याविषयीचा तेलुगू ग्रंथ उपलब्ध झाला, त्याच्यावरती भाषांतर झालं, त्याच्यावरती वेगवेगळे ग्रंथ झाले, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आणि लोकांचे रीतच्या रीत, रांगाच्या रांगा पीठिकापूरला दर्शनासाठी ग्रंथ वाचनानंतर 2008, 9, 10 नंतर सुरू झालं. माझ्या हातात 2010च्या दरम्यान तो ग्रंथ आला. मी तो ग्रंथ वाचला होता. अगदी खरी प्रांजळ प्रतिक्रिया किंवा त्याच्यावरचं अगदी खरं मत मोकळेपणाने सांगायचं तर, तो ग्रंथ वाचल्याच्या नंतर ज्याला एखाद्या क्रिकेटच्या भाषेमध्ये बंपर जाणं म्हणतात, म्हणजे खूप डोक्यावरनं जाणारा जो चेंडू असतो त्याला बंपर जाणं म्हणतात, तसा तो ग्रंथ वाचल्यानंतर तो खूप आपल्या सामान्य बुद्धीच्या खूप वरतून जाणारा असा सगळा ग्रंथ आहे. त्यातल्या वर्णन केलेल्या कथा, त्यात मांडलेले मत, त्याच्यामध्ये वर्णन केलेले सगळे सिद्धांत हे आपल्या मानवी बुद्धीच्या, म्हणजे आपली जी एक साधारण फुटपट्टी असते विचाराची, त्याच्या कितीतरी कोसोपट, कितीतरी शेकडो पट वरती अशा पद्धतीची मांडणी एकंदरीत त्या ग्रंथाची, की आपण वाचता वाचता क्षणभर असं वाटायला लागतं की अरे हे सगळं अद्भुत आहे आणि हे सगळं काहीतरी फारच जबरदस्त आहे. ह्याचा तर विचार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कधी आजपर्यंत केलेलाच नव्हता. अशा स्वरूपाची मांडणी किंवा अशा स्वरूपाचं सगळं लिखाण त्या ग्रंथात होतं. तो ग्रंथ 2010च्या दरम्यान कर्दळी वनातली यात्रा करून आल्यानंतर वाचला आणि मग गंमत अशी झाली की तो ग्रंथ तर वाचला, त्यामुळे मला हरिभाऊ निठुरकर, म्हणजे निठुरकर महाराज, त्यांनी तो ग्रंथ लिहिलाय, अनुवादित केलाय, एवढी छोटी माहिती कळली. यूट्यूबवर त्यावेळेला नुकतेच असे व्हिडिओ, त्यावेळेला यूट्यूब वगैरे बघणं म्हणजे असं थोडी क्रेज वाटायची, अरे यूट्यूब नावाचं काहीतरी एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती बघायला मिळतंय. तेव्हा हे फेसबुक वगैरे एवढा व्हॉट्सॲपचा तर उदयही झालेला नव्हता त्यावेळेला, विशेष नाही म्हणजे नव्हतंच असं म्हणूया पाहिजे तर ते छोटे छोटे क्लिप्स त्यावेळेला येत असत
मग हरिभाऊ निठुरकर म्हणजे निठुरकर महाराज हे सगळं त्याचं वर्णन, इथे अशा पादुका आहेत, इथे श्रीपादांचं असं जन्मस्थान इत्यादी इत्यादी सगळं ऐकलेलं. योगायोग असा, मी आता परत सांगतोय, 2010ला हे वाचन झालं आणि 2011च्या एप्रिलमध्ये हैदराबादला कीर्तनाला गेलेला असताना कीर्तन चालू होतं आणि परमपूज्य निठुरकर महाराज समोर कीर्तनाला श्रोते म्हणून येऊन बसले होते. पण बोलायच्या ओघामध्ये मला पटकन मध्ये एक वर्षभर गेल्यामुळे असं चटकन लक्षात आलं नाही की हे जे समोर बसलेले आहेत ते निठुरकर महाराजच आहेत. आणि कीर्तन झालं. त्याच दिवशी रात्री माझी परतीची गाडी होती. मला डोंबिवलीकडे यायचं होतं, मुंबईला यायचं होतं पुन्हा, मावशीचं श्राद्ध असल्यामुळे. आणि रात्री 11-11:30ची गाडी होती. कीर्तन 7:30-8ला संपलं आणि ते पुढ्यात आले, नमस्कार केला. नारदांची गादी. आज एवढे मोठी व्यक्ती असूनही वयानं, ज्ञानानं, अधिकारानं भागवत सप्ताह करणारे, शिवाय शक्तिपात संप्रदायातले एक अध्वर्यू असलेले, त्यांच्या अनेक शिष्य संप्रदायामध्ये त्यांच्याकडूनही अनेक जण दीक्षा शक्तिपाताची घेत आहेत, असं मला आत्ता अलीकडेच सगळा विषय माहितीचा असलेल्यामुळे त्यावेळेला ते माहीत नव्हतं. त्यांनी नमस्कार केला, काही दक्षिणा हातात ठेवायची होती ती दिली. त्यांचं बोलणं अतिशय मधाळ आहे. आपल्याला जे त्यांच्या संपर्कात आलेत त्यांना कल्पना असेल, किंवा त्यांचे प्रवचन सेवा ज्यांनी ऐकले त्यांच्या लक्षात असेल. त्यांनी ते प्रवचन ऐकलं आणि मला म्हणाले की उद्या तुम्ही आमच्याकडे भोजन प्रसादाला यावं अशी आमची इच्छा आहे. तर मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं, म्हटलं महाराज मला आज रात्रीच्याच गाडीने 11-11:30च्या गाडीने मुंबईकडे जायचं आहे. तर एवढी गडबड आहे का? तर म्हणलं हो, परवा माझ्या मावशीचं श्राद्ध आहे आणि मला आजच निघायला लागेल, प्रवास आहे, उद्यापर्यंत मला पोचायचं आहे. तर ते म्हणले परवा पोचायचं आहे ना, मग आज नाही ना, मग आज तुम्ही राहा, उद्या दुपारी आमच्याकडे जेवा आणि उद्या संध्याकाळची 6ची गाडी तुम्हाला करून देतो. मग परवाच्या दिवशी श्राद्धाच्यापर्यंत तुम्ही डोंबिवलीत पोचाल अशी व्यवस्था करतो. थोडा कन्फ्यूज होतो, काय करायचं काय नाही, हो नाही नाही हो, कारण एक जे ठरलेलं नियोजन असतं, कीर्तन झाल्यानंतर लगेचच आवरायचं होतं, निघायचं होतं, एकदम होई म्हणता येईना, नाही म्हणता येईना, अशा सगळ्या त्या विचित्र स्थितीत मी त्यांना म्हटलं की थोडं गोंधळलेली स्थिती आहे, मी जरा रूमवर गेलो, आवरलं की काय वाटतंय ते बघून मग कळतो. त्याच्या उपर ते पटकन म्हणाले, एक शेजारी उभे होते, त्यांनी सांगितलं की श्रीपाद चरित्रामृताचा अनुवाद ज्यांनी केला निठुरकर महाराज, ते जे तुम्हाला सांगत होते ना मग असे आमंत्रण देत होते घरी या. एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 1-1.5 वर्षाचा मध्ये फरक पडला होता आणि इतकं पाहण्यात नव्हतं, परिचय नव्हता आणि इतकं सुंदर वाटलं की अरे महाराज स्वतः बोलतात. आणि ते निघताना एक वाक्य असं बोलून गेले, 3 अक्षरी काहीतरी ते राहतात, तिथलं गाव आहे, म्हणजे तो प्रांत आहे, ते आता नावं आठवत नाही आहे, पण 2-3 अक्षरी असं ठिकाण आहे हैदराबादमध्ये, तिथे ते लांब राहतात 12-15 किलोमीटरवर. तर ते बोलता बोलता असं सहज म्हणून गेले की बुवा उद्या तुम्ही यावं अशी श्रीपादांची इच्छा आहे, माझी अशी इच्छा आहे की श्रीपाद शिवल्लभांच्या कृपेने तुम्ही तिथे यावं आणि प्रसाद घेऊन जावं. तुम्हाला मी ते सगळं दाखवतो, ग्रंथ पण घरातले सगळं आणि सगळं दाखवतो. बघा देवाने बुद्धी दिली तर थांबा, नसेल तर तुमची इच्छा असेल तसं करा. मला ती वाक्य खूप हृदयात मी घट्ट धरली. मला एकाने सांगितलं आणि रात्री असं ठरवलं की नाही, आपण एवढ्या त्या अधिकारी व्यक्तीनं आपल्याला एवढं सांगितलं आहे. उप्पल अगदी बरोबर, मनीषा पडवल अगदी बरोबर, माझ्या लक्षात 3 अक्षरी नाव होतं पण नाव आठवेना, धन्यवाद हा सांगितल्याबद्दल. उप्पल अगदी बरोबर. तर ते म्हणाले की उप्पल 12 किलोमीटर 12-14 किलोमीटर लांब आहे, तर तिथे तुम्हाला मी गाडीची नेण्या आणण्याची व्यवस्था करतो, सगळी व्यवस्था करतो, पण तुम्ही उद्या दुपारी जेवायला आहे. मग आमचे अप्पामार्जने बुवा, मी, आमच्याबरोबर त्यावेळेला साथीला असलेले सुधीर जोशी, आणखीन बरेच 1-2 जणं, असे आम्ही 4-5 जणं, मग भवती हो नाही नाही हो असं करत करत तो निर्णय घेतला आणि जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे भोजन प्रसाद झाला आणि सगळी माहिती कळली. अगदी सगळं झालं. संध्याकाळच्या गाडीने मुंबईला निघणार. तेव्हा ते निघताना म्हणाले, बुवा पिठापूरला कधी कीर्तन केलंय का? कशी लिंक असते, कशी सुसूत्रता असते, भगवंतांची कशी योजना असते. तर मी म्हणलं नाही हो, पिठापूर मी वाचलं आहे चरित्रामृतात, तुम्ही लिहिलेलं चरित्रामृत 2010 साली वाचलं आहे, पण आज तर आपला प्रत्यक्ष परिचय झाला, आज आपल्या घरातला प्रसाद श्रीपादांच्या कृपेनं मिळाला. तर ते पटकन म्हणाले, बघा ना काही जमलं तर तुम्ही असं करता का, भाद्रपदाला जन्मकाळ असतो तेव्हा याल का? तर म्हणलं घरातला 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही कीर्तन असतात भाद्रपदी जन्माची, तेव्हा नाही जमणार. मग म्हणाले असं करता का, गुरुद्वादशीला येता का पिठापूरला? हे मी बोलवतोय फक्त निमित्त, पण माझ्या निमित्तानं श्रीपाद शिवल्लभ तुम्हाला बोलवतात असं समजा.
पण तुम्ही तिथे या कीर्तनाला. पटकन ते पुढे बोलून गेले महाराज, निठुरकर महाराज, हरिभाऊ. ते म्हणाले, भाऊ महाराज म्हणाले की एक सांगतो हा, म्हणाले तुम्हाला लोक 100-200 लोक कीर्तनाला समोर असतील असा काहीतरी एक एकंदरीत अनुभव असतो, 200-300 लोक समोर असतात एरवी कीर्तनाला, पण तिथे मात्र मराठी बोलणारी लोक कमी असतात, काही आंध्रातले असतात, तेलुगू भाषी असतात. तर तुम्ही श्रीपाद शिवल्लभ ऐकताय, तुमचे 2 तबला पेटीवाले साथीदार, मी एक समोर मराठी जाणतो म्हणून मी, आणखीन एक 10-15 जणांची कोण मराठी जाणतात ती, अशी 5-15-20 लोकच फक्त तुमच्या पुढे मराठी जाणणारी असतील. तुम्ही श्रद्धेनं श्रीपाद शिवल्लभ ऐकतायत बालरूपानं, असं समजून कीर्तन करायला या. मी म्हणलं महाराज श्रोत्यांचा आणि श्रवणाचा काही विषय नाही, परंतु मी चर्चा करून सांगतो आमच्याकडे अडचणीचा. म्हणजे कसं असतं पहा, पहाटे पाडव्याची महापूजा असते. वसुबारस जर पिठापूरला केलं गुरुद्वादशी श्रोते तर फक्त धनत्रयोदशीचा मध्ये दिवस, चतुर्दशीमध्ये आणि अमावस्येला वाडीला इकडे पाडव्याची महापूजा. अंतर कसं गाठणार, प्रवास कसा करणार, म्हणजे आपल्या डोक्यात प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी येत असतात. आणि समस्या त्यांच्यापुढे सांगायला लागल्यानंतर ते म्हणाले, हे बघा जे वाडीत आहेत तेच इथे आहेत ना पिठापूरला, तेच कुरवपूरला आहेत ना, तेच नरसोबाच्या वाडीत आहेत, तेच कारंजात आहेत. म्हणलं हे तत्वज्ञान दृष्ट्या बरोबर आहे, पण परंपरागत पाडव्याची पूजा आहे घराण्यात चालत आलेली, ती कशी मोडू. त्यामुळे ते काही नाही होणार. श्रीपाद चरित्रामृतातला अध्याय वाचलाय ना तुम्ही, मी हे श्रीपादांविषयी सांगतोय आपल्याला श्रोते हो. आज श्रीपाद शिवल्लभांची जयंती आहे, श्रीपादांविषयी सांगतोय, माझ्याबद्दलचं काही चराट आपल्याला सांगत नाहीये. ते असं म्हणाले, श्रीपादांनी त्यांचे आई वडील जेव्हा निघाले पिठापुरातनं कुरवपूरला, तेव्हा बैलगाडी सकट सगळ्या गाड्या पोचवल्या की नाही कुरवपुरात एका क्षणात, इतके भक्तवत्सल ते आहेत की नाही. तर तुमची पाडव्याची पूजा चुकणार नाही नरसोबाच्या वाडीतली, याची पण काळजी श्रीपाद शिवल्लभच घेतील. तुम्ही निश्चिंत मनाने फक्त हो म्हणा, साथीदार तुम्हीच सांगा आणि तुम्ही तिथे पोचा आणि 2 दिवस कीर्तन नक्की करा. एक एकादशीच्या रात्री आणि एक द्वादशीला सकाळी, आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही नक्की निघा. तो दिवस होता 2011चा द्वादशी मी तिथे करायचा असा विषय ठरला. मजा अशी झाली श्रोते हो, हे एप्रिलची गोष्ट, त्यांच्याकडे भोजन प्रसाद झाला, रात्री मी डोंबिवलीला आलो, पुढचे कार्यक्रम सुरू झाले. यानंतर एप्रिल गेला, मे गेला, जून, जुलै, ऑगस्ट आणि मग नवरात्र आलं. नवरात्रात मी इकडे केरीला गोव्यात आलो. एकच ध्यास की जे चरित्र आपण वाचलं श्रीपादांचं अद्भुत, गुरुचरित्रामध्ये आपण फक्त नृसिंह सरस्वतींच्या लीला आजपर्यंत वाचत आलो. श्रीपादांच्या लीला फक्त 1-2-3 अध्यायांपुरत्या, जसं परवा बंडू गुरुजींनी सांगितलं. खरंच आहे की त्याच्यामध्ये 11 ते 52 पर्यंत नृसिंह सरस्वतींच्या विषयी भरभरून लिहिल्या गेल्या. तर श्रीपादांच्या विषयी ज्या ग्रंथात लिहिलंय तो ग्रंथ ज्याने अनुवादित केला, त्यांच्या घरात भोजन प्रसाद मिळाला आणि ते त्यांच्या तोंडून श्रीपादांनीच आपल्याला प्रत्यक्ष श्रीपादांच्या पुढे दत्तमूर्ती पुढे, ती मूर्ती मला एवढी आवडली, त्याचं चित्र आणि ते अशी तिरकी मान करून दत्तगुरू आपल्याकडे इतक्या प्रेमाने पाहतात. ती मूर्ती इतकी गोड आहे की आपल्यापैकी जे जे गेलेत त्यांना अनुभव आहे. छोटेखानी मंदिर आहे पण खूप अद्भुत असं ते स्थान आहे. मला जायची ओढ निर्माण झाली. मी कधीही पिठापूर डोळ्यांनी पाहिलेलं नव्हतं. आणि जसं कीर्तनाचं आमंत्रण आलं तसं त्या केरीला मुक्कामाला असताना, माझ्याबरोबर प्रवासात असतानाची जी एक वाडीच्या पादुकांचा एक फोटो बरोबर प्रवासात, तर त्या केरीला मुक्कामाला होतो. सुदेश गावकर नावाचा आमचा गोव्यातला एक मित्र, ते माझे सिम कार्ड नसल्यामुळे तो मला सिम कार्ड घेऊन आला होता. आणि खूप दिवस अशी एक इच्छा निर्माण झाली होती. सुदेश गावकर नावाचा एक मित्र, तो म्हणाला की मडगावजवळ एक ठिकाण आहे आणि तिथे श्रीपादांचं मंदिर आहे आणि बुवा तुम्ही तिकडे एकदा यावं. आता केरी एका टोकाला, तिथून प्रवास करत मडगाव, आणि मडगावमधनं आत म्हणजे जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास करत जायचं, परत तिथलं दर्शन घेऊन 2.5 तास प्रवास करत परत यायचं आणि परत आल्याच्या नंतर कीर्तन सेवा करायची. तर हे सगळं कसं जमवायचं? साईबाबांचा दसऱ्याच्या दिवशी पुण्यतिथीचा दिवस असतो, दसऱ्या दिवशी जायचा विषय ठरला. आणि आत्ता नवरात्रात नको, रोजच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी मात्र सकाळी लवकर निघतो आणि मडगावला येऊन आपण श्रीपादांचं तिथलं दर्शन घेऊया, पांडुबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊया आणि मी परत इकडे निघून येईल केरीला, असा सगळा व्यवहार ठरला. आणि डोक्यामध्ये ते चरित्राचं वाचन चालू असताना किंवा त्या विषयाचं चिंतन चालू असताना श्रीपादांच्या कृपेने, मी कोणी कवी किंवा लेखक नव्हे, परंतु एक अष्टक, श्रीपाद अष्टक श्रीपादांच्या कृपेने लिहिल्या गेलं. आणि ते जे श्रीपाद शिवल्लभांचं जे अष्टक होतं श्रोते हो, त्याची जी शेवटची लाईन होती, त्याचं जे शेवटचं वाक्य होतं, केव्हा तरी आपण ते लॉकडाऊन नंतर व्यवस्थित रेकॉर्डिंग करून आपल्याला नक्कीच शेअर करीन, पण आत्ता मी आपल्याला फक्त त्याचे हे सांगतो
की त्याची जी बॉटम लाईन होती, त्याची जी शेवटची लाईन होती, त्या शेवटच्या लाईनीचा उच्चारण असं होतं, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. आपल्याला ज्यांना साहित्याचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात असेल की 12 अक्षरं, त्यानंतर एक यती म्हणजे स्वल्पविराम, आणि नंतर 7 अक्षरं म्हणजे 12 आणि 7 19 अक्षरं ज्या ओळीत येतात त्याला शार्दूल विक्रीडित असं वृत्ताला म्हणतात. ज्यांचा साहित्यशास्त्राचा अभ्यास असेल किंवा लहानपणी शिकलेला असेल शाळेत, त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी वृत्तातल्या माहीत असतील की 12 नंतर एक स्वल्पविराम येतो आणि नंतर 7. तर काही न ठरवता ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी, बरोबर त्या पद्धतीने श्लोकाची योजना होत गेली. आणि महाराजांच्या कृपेनं पहिला श्लोक लिहिला गेला, अज्ञानी अतिमानी असम्यक असा आलो तुझ्या द्वारिया, भक्तांचे गुण दोष ना बघसी तू पायी तुझ्या आलिया, यत्ने कर्म उपासना करुनी घे भक्तासी धरिबा करी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. आज त्यांचा जन्मकाळ आहे म्हणून पीठापूरचं वर्णन सांगतोय आपल्याला. दुसरा श्लोक, विश्वाचा जनिता पिता अससी तू संहार तुझे करी, वेदा अंतन लागला म्हणती जे नेती नेती श्रीहरी, वेदा अंतन लागला म्हणून ते मौन स्थिती आचरी, कळता मालक तूची एक असता लोळेन चरणावरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. दुसरा श्लोक झाला. हा पहिल्या दिवशी एक श्लोक झाला, तेवढाच लिहून ठेवला. नवरात्राची कीर्तनं चालू होती, दुसऱ्या दिवशी दुसरा श्लोक लिहिला गेला. मला गंमत वाटायला लागली की हीच ओळ कशी काय श्रीपादांच्या कृपेने येते. तिसऱ्या दिवशी तिसरा श्लोक लिहिला, सुरवर पन्नग नारदादी मुनिही प्रेमे नमस्कारिती, रमवावे मन त्याच श्रीपदी सदा ठेवोनी येणे रीती, श्रीपाद श्री वल्लभासी भजता पूर्णत्व ये अंतरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. चौथे वळलेली चौथा श्लोक चौथ्या दिवशी लिहिला गेला, शुभमती शुभगती तूची देसी सकला. काय शब्द आहेत पहा, शुभगती शुभगती तूची देसी सकला, तूची कृपा सागर, भवभय भंजन नाम सत्य प्रभुरे, करिबा कृपा सत्वर, दावोनी स्वरूपा तवाश्रित भुका, घे बाळ कडियेवरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. चौथा श्लोक झाला. पाचवा, प्रत्येकात भरूनी, पाचव्या दिवशी, प्रत्येकात भरूनी राहसी मुदे, तू व्याप्त नारायणा, तिमिरातुनी तू दावी तेज अपुले, करिसी जनोद्धारणा, भावे वंदुनिया पदा शरणमी, भक्ता आता सावरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. सहावा श्लोक लिहिला गेला. सहाव्या दिवशी, शक्ती भक्ती मुक्ती ही विलसते, तव पाद युग्मावरी, रत झालो नत जाहलो तव पदी, दे बोध तू सत्वरी, दर्शन द्यावे एक वार मजला, ही कामना अंतरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. सातवा श्लोक लिहिला गेला. सातव्या दिवशी, श्रेयस प्रेयस, काय शब्द, काय हे महाराज कसं लिहून घेतात, श्रेयस प्रेयस सर्व तूची अससी, तू साध्य तू साधना, या जीवा तुझ वीण नान्य जगती, ऐसी आता भावना, अंतरयामी तूची पूर्ण वसता, का जाऊ बाह्यांतरी, ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी. 7 श्लोक पूर्ण झाले. नवरात्र पूर्ण झालं. दसरा आला. साईबाबांची पुण्यतिथीचा दिवस होता आणि मडगावच्या श्रीपाद मंदिरात जायचं होतं. हुरहुर ही लागली होती की 7 श्लोक तर झाले, रोज एक एक लिहिला गेला.
आता आठवा काय, आता ते काय करायचं म्हणून करायचं नव्हतं, ते होत होतं. ऐसा दीन दयाळ दत्त नमुया. आणि आश्चर्याची गोष्ट, श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचं दैवत कसं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे कसे दत्त महाराज कलियुगाचे तारक आहेत, की जसं पोहोचलो श्रीपादांच्या त्या मडगावच्या मंदिरामध्ये. फार सुंदर मंदिर आहे. मडगावला पांडुबुवांचं मंदिर आहे. श्रीपाद शिवल्लभांची अशी ती हाताची घडी घातलेली आणि असं तिरकी मान करून ते पाहतायत असं एक सुंदर मंदिर मडगावला आहे. माझ्या त्या मित्राबरोबर तो याचा साक्षीदार आहे. त्याला मी म्हटलं, सुदेश, अरे 7 श्लोक तर लिहिले गेले. अष्टक म्हणजे 8 श्लोक असले की अष्टक झालं असतं. पिठापूरला जाण्याच्या बरोबर 12 दिवस आधी, म्हणजे मला ओढ लागली होती की पिठापूरला वद्य पक्षात गुरुद्वादशीला, अश्विन वद्य द्वादशीला पिठापूरला जायचं आहे. आणि हे शुद्ध पक्षात श्रीपाद शिवल्लभ एक एक श्लोक लिहून घेत आहेत. पिठापूरचा महिमा डोक्यात ते आहे त्या पद्धतीनं. तर तो म्हणाला, बुवा आपण मंदिरात जाऊया, बघूया काय होतंय. आम्ही मंदिरात साष्टांग नमस्कार जेव्हा नमस्कार घातला श्रीपादांच्या चरणारविंदी, त्यानंतर एक श्लोक श्रीपादांच्या कृपेने लिहिला गेला आणि तो मात्र वेगळा होता. तो श्लोक आजच्या दिवशी मी त्या आपल्या पोस्टमध्ये शेवटच्या भागात वर्णन केलेलं आहे. पहा, तो श्लोक असा आहे. आता एकची मागतो तव पदी, माझी असे प्रार्थना, आळस जाऊन नाम साधन घडो, त्वच्चरणी ठेवी मना. श्री वल्लभ हा अज्ञदास तुमचा, त्या ते आता उद्धरी, दत्तात्रय श्रीपाद श्री नरहरी, राहोत हृदयांतरी. ही शेवटची वेळ फक्त इथे बदलली. बाकी 7 श्लोकांमध्ये जिथे तिथे ऐसा दीन दयाळ दत्त नमुया श्रीपाद पीठापुरी असं 7 श्लोकात. आणि 8व्या श्लोकात मात्र अष्टकाच्या सांगतेला हा 8वा श्लोक तिथेच कागद पेन तिथल्या भटजींकडनं घेतला गेला, तिथेच लिहिला गेला. आणि तिथूनच निठुरकर महाराजांना फोन लावला की महाराज अशी अशी एक मजेची गोष्ट घडली आहे आणि अशा अशा पद्धतीनं. त्यांनाही अत्यानंद झाला. ते म्हणाले, बुवा तुम्ही ही एक बातमी आनंदाची सांगितली, मी तुम्हाला आता आणखीन एक दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो. दरवर्षी आमचे गुरु महाराज ढेकणे महाराज वाडीला गुरुद्वादशीला येतात. तर त्याच्याऐवजी आता त्यांनी अचानक काय निर्णय घेतलाय माहीत नाही, पण त्यांनी आमच्या सगळ्या गुरुपरंपरेत सगळ्यांना सांगितलंय आणि सगळ्यांनी यंदा तिकडे यायचं ठरवलंय पिठापूरला. त्यामुळे म्हणाले, लोकांची वानवाच नाही, लोकांची गर्दी 10-15 जण मराठी भाषी जाणणारे हा विषय शिल्लक राहिला नाही. 700 ते 800 महाराष्ट्राबाहेरून बृहन महाराष्ट्रातनं आमच्या शक्तिपीठाची शक्तिपाद दीक्षेतली लोक 700 ते 800 लोक श्रोतृवृंद या स्वरूपात तिथे येणार आहेत. कारण यंदा काय काका महाराजांच्या डोक्यात आले माहीत नाही. तर ह्या आनंदाच्या दोन्ही गोष्टी कळल्या. मग पुढे आम्ही तिकडे गेलो. तो एक खूप आनंद सोहळा झाला त्या ठिकाणी पिठापूरला. खूप मजा आली. एकादशीला आम्ही भजन संध्याकाळी केलं, एकादशीला कीर्तन झालं. ते सगळं मंदिर असं गच्च मराठी आपली सगळी लोक माणसं तिथे भरलेली आणि तो मंदिरातला तो आनंदी आनंद. आणि दुसऱ्या दिवशी झालं आणि ओव्हरनाईट दिवस रात्र प्रवास करत करत अगदी खरोखर जसा महाराजांच्या बोलण्यातनं आलो होतं तसंच धनत्रयोदशीला आम्ही एवढा लांब प्रवास करत करत पिठापूरपासून पुन्हा नरसोबावाडीत सुखरूप श्रीपादांच्याच कृपेने पोचलो. तिथून आल्याच्या नंतर त्या ग्रंथातली अक्षरसत्यता त्यात सतत आलेलं आहे की हा ग्रंथ अक्षरसत्य आहे. त्याची अनुभूती श्रीपादांच्या कृपेनं सगळ्यांनाच येते, तशी आम्ही सगळ्यांनी घेतली. खूप अत्यानंद झाला. आणि त्याच्यानंतर ते हे अष्टक त्या ठिकाणी 700 प्रती काढून त्या वाटल्या पण गेलं. आमच्याच काणे महाराज परिवारातली ही सगळी मंडळी आम्ही वाडीतनं मोठी गाडी करून गेलो होतो. तर 700 जणांचं ते साबुदाणा आणि ती सगळी खिचडी एकादशी फार अतिशय आनंद झाला. ती पहिली पिठिकापूरची यात्रा होती. तर सांगायचा उद्देश असा की 6/10/2011 ते अष्टक पहिल्यांदा लिहिलं गेलं. आणि त्याच्यानंतर एक असं मनात आलं की कलौ श्रीपाद वल्लभा, जसं कलौ चंडी विनायकौ, कलौ चंडी विनायकौ, कलियुगात चंडी म्हणजे देवीची उपासना अत्यंत महत्त्वाची, तशीच गणपती बाप्पाची उपासना कलियुगात अतिशय महत्त्वाची फलदायी. तसंच श्रीपाद श्रीवल्लभ कलौ श्रीपाद वल्लभा या न्यायाने श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांचा उत्सव किंवा यांचा जन्मकाळ जिथे झाला, तर या जन्मकाळाच्या स्थानाला आपण जाऊन आल्याच्या नंतर फेसबुक वापरत असताना त्यावेळेला 2012 साली हे श्रीपाद श्रीवल्लभ नावाचं, कारण आपण वाचलं असेल परवा अभय आचार्यांनी एक पोस्ट लिहिली होती, तर त्यात त्यांनी विचारलं, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बोलताना सांगितलं होतं त्यावेळेला
श्रीवल्लभ याचे दोन्ही अर्थाने श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजे श्रीपादांच्या चरणी हा श्रीवल्लभ अनन्य अशा अर्थानं, आणि श्रीपाद श्रीवल्लभ असं म्हणतात म्हणूनही श्रीपाद श्रीवल्लभ अशा अर्थाने आमचा ऐरोलीला नंदू जोशी काका त्यांच्याकडे असताना 2012 साली आपण ह्या पेजची निर्मिती केली, श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं. तर करता 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 पिठापूरचा एवढा सगळा इतिहास आपल्याला सांगायचा होता. तर असे पिठापूरचे स्वामी जे कोणाच्या पोटी जन्माला आले, तर अपळराज आणि सुमती मातेच्या पोटी जन्माला आले. आजचा तो दिवस बरं का, दत्त महाराजांच्या अवतार कार्याचं वैशिष्ट्य इतकं जबरदस्त आहे की भगवान दत्तात्रय हे मार्गी प्रदोष काळी राका मृगशीर्षयुक्त बुधवारी अत्रिमुनींच्या सदनी झाला प्रगट स्वभक्त कैवारी, असे आम्ही आर्या म्हणतो आणि दत्त जन्म साजरा करतो. म्हणजे प्रदोष काळाला भगवान दत्तात्रय जन्माला आले, माध्यान्ह काळाला भगवान परमकृपाळू नृसिंह सरस्वती स्वामी आले. म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी नरहरी हा अवतार करंजपुरीत माध्यान्ह काळी जन्माला आले. भगवान दत्तात्रय कृतयुगात भगवान महाविष्णूंचा 6वा अवतार गुलाबराव महाराजांनी वर्णन करून ठेवलंय. 6वा अवतार, ते 6वा अवतार भगवान विष्णूच ते क्या य चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तो निर्धार, असं ज्याचं वर्णन करता येईल असे भगवान अत्रिपुत्र दत्तात्रय ते संध्याकाळी प्रदोषकाळी जन्माला आले. दुपारी माध्यान्ह काळी भगवान नृसिंह सरस्वती जन्माला आले. आणि आजचा तो दिवस ज्या दिवशी प्रभातकाळी सूर्योदयाकाळी विश्वावर कृपा करणारं आणि या कलियुगाचं दैवत दत्त स्वरूप ज्या रूपानं व्यक्त होतं ते व्यक्त होणारं रूप म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानं. आजचा योगायोग श्रोते हो इतका सुंदर आहे. सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना मला सांगताना अतिशय आनंद होतोय. आपल्यालाही माहिती असेल, काही जणांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगतोय केवळ की आज श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कार्याला बरोबर सप्तशती म्हणजे 700 वर्ष पूर्ण होत आहेत. किती अद्भुत क्षण आहे. 700 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराला पूर्ण होत आहेत श्रोते. हे यंदाचं जे वर्ष आहे आत्ताचं, जे अनेक अर्थानं आपण 2020 इसवी सन आपल्या आता सगळ्यांच्या कायमचं स्वरूपात लक्षात राहील. 2020 पहिल्यांदा लोकांना वाटलं 2020 हे जरा 2020 असं निघून जाईल, पण ते करता करता आता त्यातले 5-6 महिने झाले तर लोकांना वाटते केव्हा संपेल हे. 2020 नाही, टेस्ट मॅचचं बाप निघालं हे वर्ष. 2020 कसलं, पण हे 2020 साल म्हणत म्हणत आपण गेलो, पण 2020 असं आपण म्हणतोय. तर 2020 आत्ता, पण 1320 इसवी सन 1320 आणि शके 1242 म्हणजे 13व्या शतकात. शकाचा विचार केला तर 13व्या शतकात आणि 1242 शके, त्याच्यात 78 वर्ष मिसळली तर बरोबर साल होतं 1320 इसवी सन 1320. त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी प्रभातकाळी म्हणजे मंगलकारक अशा ठिकाणी आपल्याला मंगलकारक अशा त्या समयाला एका पवित्र कुळामध्ये, ब्राह्मण कुळामध्ये अपळराज आणि सुमती माता, मग त्याचं सविस्तर वर्णन श्रीपाद चरित्रामृतात आलेलंच आहे. ते आपण निश्चितपणानं वाचू शकता. त्याच्यात मला वेळ नाही घालवायचा. मजा कुठे आहे माहिती आहे का, की त्यांचे आजोबा सुद्धा गणपती यागासाठी गेलेले असतात ऐनवल्ली नावाच्या गावात, आणि तिथे पूजा अर्चा चालू असताना काही संकेत मिळतात आणि देवदेवतांचे जे अवतार असतात किंवा भविष्य पुराणामध्ये वर्णन करताना असं करून ठेवलेलं होतं की कलियुगात अवधूत पुन्हा जन्माला येतील. ते अवधूत स्वरूप म्हणजेच भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हा ब्रह्मचारी अवतार आहे. नृसिंह सरस्वती हा संन्यासी अवतार आहे. पण ब्रह्मचारी रूपामध्ये सतत फिरलेले आणि कमी अशा स्वरूपाचं अवतार कार्य म्हणजे पहा, 1320 इसवी सन 1320 ते इसवी सन 1350 म्हणजे अवघ्या 30 वर्षाचं आयुष्य, आयुर्मर्यादा लौकिक अर्थानं शरीर रूपानं कार्यरत राहिलं श्रीपादांचं शरीर ते फक्त 30 वर्ष. आणि 30 वर्षाच्या कार्यकालात श्रीपाद श्रीवल्लभांनी शरीर रूपानं काय काय प्रवास केला हा अद्भुत आहे. तो शंकर भट्ट जेव्हा भेटायला येतो त्यावेळच्या सगळ्या लीला अद्भुत आहेत.
सगळे बंपर म्हणजे डोक्यावरनं जाणारे सगळे विषय जरी असले तरी पुन्हा 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 वाचून वाचून आपल्याला ते लक्षात येतं की तुम्ही देवीचे भक्त असा. मी आजच्या पोस्टमध्ये लिहिताना लिहिलेलं आहे. तुम्ही शारदेचे भक्त असा, तुम्ही सरस्वतीचे उपासक असा, तुम्ही देवी भगवतीचे उपासक असा, तुम्ही दशमहाविद्यांचा अभ्यास करणारे असा, तुम्ही तंत्रोक्त पूजा करणारे असा, तुम्ही मंत्रोक्त पूजा करणारे असा, तुम्ही वैदिक असा, तुम्ही ब्राह्मण असा, तुम्ही क्षत्रिय असा, कोणी असा, कुठल्याही जातीपंथाचे असा, कुठल्याही उपासना मार्गाचे असा, तुम्ही गाणपत्य असा, तुम्ही शैव असा, तुम्ही वैष्णव असा. परंतु श्रीपादांचं वाक्य त्या ग्रंथात असं आहे शंकर भट्टांना सांगताना की या सगळ्या परंपरांमध्ये जो जो जीव तिथं आहे त्या जीवाच्या ठिकाणी त्या जीवाला त्या देवता स्वरूप पूजा करण्यासाठीची प्रेरणा देणारा जो आहे तो मी श्रीपाद आहे, असं श्रीपाद श्रीवल्लभ त्या ग्रंथात वर्णन करतात. अंततो गतवा ती सगळी सेवा, ती सगळी उपासना श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपात माझ्यापाशीच येऊन विलीन होते, असं श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात. म्हणजे तुम्ही देवीची उपासना केलीत, तुम्ही शाक्त असलात तरी ती पूजा माझ्यापर्यंतच येऊन पोचते. तुम्ही गाणपत्य असलात तरी ती पूजा माझ्यापाशीच येऊन पोचते. कारण मोठं प्रमाण भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशीच श्रीपादांनी पहाटे सूर्योदयाला हा जन्मकाळ साधलेला आहे. चित्रा नक्षत्र होतं त्या दिवशी. आज सुद्धा योगायोगाने बरोबर त्यांच्या लीला तेच जाणतात. लक्षात घेऊया, हे साधं काम नाही आहे. आज सुद्धा चित्रा नक्षत्राला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला आणि तो जन्म ज्योती स्वरूपात झालाय, अयोनी संभव आहे. म्हणजे दिसायला जरी आपण म्हणताना जरी म्हणत असलो की अपळराज आणि सुमती मातेच्या पोटी जन्माला आले, हे निश्चित आहे की ते त्या कुळात जन्माला आले, परंतु अलौकिक अशा स्वरूपाचा जन्म, अद्भुत अशा स्वरूपाचा जन्म श्रीपाद श्रीवल्लभ ह्या अवताराचा आहे. माझे मित्र आता इथे थोड्या वेळापूर्वी होते, मला दिसत आता कळत नाही आहे कारण मोबाईल स्क्रीनवरती इतकं दिसत नाही, कळत नाही. आमचे डॉक्टर सर्वेश कुलकर्णी, त्यांनी एक सुंदर असंच अष्टक संस्कृत भाषेतलं श्रीपाद श्रीवल्लभांचं केलेलं आहे. कृष्णस्वरूपम असं काहीतरी, त्वम ज्योतिस्वरूपम. मी जे आत्ता म्हणालो ते खरं आहे. त्यांच्या पण एका अष्टकात त्यांनी असंच वर्णन करताना केलं आहे. ज्योतिस्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभ गुरुतत्वाचं सगळं निचोड ज्याला म्हणतात, सार ज्याला म्हणतात, ते घेऊन आजच्या दिवशी पिठापुरात आले. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय सांगायची आहे, मजेची गोष्ट काय सांगायची आहे, कुठे मजा आहे, लिंकिंग असतात सगळ्या गोष्टींना, धागेदोरे असतात, काही ना काहीतरी संदर्भ असतात. संदर्भाशिवाय या गोष्टी नाही घडत. धागादोरा काय आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये असताना 63 दिवस आपण सलग जेव्हा फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळेला सतत दत्त महात्म्याचा खुलासा आला, दत्त बावन्नीविषयी बोललं गेलं, दत्त पुराणाविषयी बोललं गेलं, वेगवेगळ्या ग्रंथांविषयी बोललं गेलं. बऱ्याच लोकांनी त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला, सहभाग घेतला आणि कित्येक जणांनी आमच्या ब्रॉडकास्ट लिस्टवरती कळवलं, इनबॉक्समध्ये कळवलं, मेसेजेसमध्ये कळवलं, मेसेंजरमधनं कळवलं की बुवा आम्ही दत्त महात्म्य वाचायला लागलो, आम्ही सप्तशती गुरुचरित्रसार वाचतोय, आम्ही अमक वाचतोय, आम्ही तमक वाचतोय. तर ज्यांनी दत्त महात्म्य वाचलं असेल त्यांच्या विशेषत्वाने लक्षात येईल की एक गोष्ट अतिशय सुंदर अशी दत्त महात्म्यातल्या सगळ्याच गोष्टी फार सुंदर आहेत, तो काही प्रश्न नाही. परंतु एक मला अतिशय आवडणारी एक गोष्ट मी जी नेहमी सांगत असतो, कीर्तनात पण सांगतो, कधी प्रवचनाचा विषय निघाला की सांगतो, त्याचे काही काही व्हिडिओज पण उपलब्ध आहेत. विष्णुदत्त ब्राह्मणाची गोष्ट सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल विष्णुदत्त ब्राह्मण. विष्णुदत्त द्विजतार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. विष्णुदत्त नावाचा ब्राह्मण, त्याचा उद्धार कसा केला श्रीपादांनी, दत्तात्रेयांनी, याविषयी विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती आपण एक 5 एपिसोड स्वतंत्रपणे केलेले आहेत की या एका ओवीवरती विष्णुदत्त ब्राह्मणाचा उद्धार कसा केला. ते आत्ता सांगत बसलो तर अर्धा पाऊंडात जाईल, त्यामुळे ते आत्ता सांगत नाही. तुम्ही चॅनलवरती ते 2-3 एपिसोड, 3 का 4 एपिसोड आहेत, ते सविस्तर ऐका, तुम्हाला खूप आनंद येईल की तो ब्रह्मराक्षस कसा आला. मग त्यांनी दत्त किंबहुना परवा बोलता बोलता आमच्या बंडोपंत पुजारींनी सुद्धा बोलता बोलता एकदा खुलासा त्याविषयी केला होता की मला दत्त दर्शन घडवा, बायकोनी सांगितलं, आणि मग त्याने ते दर्शन त्यांना कसं झालं विष्णुदत्तांना, मग ते दर्शश्राद्धाला जेवायला कसे आले. माझा मूळ सांगायचा मुद्दा बघा काय सांगायचा आजच्या दिवशी. हा जो अवतार आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपात दत्तगुरूंनी घेतला, याची इंटरलिंक काय आहे, याची साखळी काय आहे, सुसूत्रता काय आहे, ती जर आपण तपासली नाही किंवा ती जर समजावून नाही घेतली, किंबहुना त्याविषयी जर चिंतन म्हणून नाही केलं तर मग पंचायत होईल. म्हणून आपण त्याविषयीची एक सुसूत्रता काय ती पाहतो. तर त्या दत्त महात्म्याच्या ग्रंथात
किंवा दत्त पुराणात मूळ आलं, मग दत्त महात्म्य महाराजांनी लिहिलं, किंवा दत्त बावन्नीमध्ये बापजी म्हणतात विष्णू दत्त द्विजतार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. शब्द काय आला? जम्यो म्हणजे जेवलात, श्राद्धमा देखी प्रेम. अतिशय आनंदानं, अतिशय श्रद्धेनं तुम्ही श्राद्धाच्या दिवशी विष्णू दत्त ब्राह्मणाच्या घरी गेलात आणि त्याच्या पितरांचा उद्धार केलात, त्या ब्राह्मण दाम्पत्याचा उद्धार केलात. त्या बायकोने एकच प्रश्न विचारला, तो पिशाच्च तुम्हाला देतोय पण तुम्ही नश्वर मागताय की शाश्वत मागताय? मी नेहमी गमतीनं सांगतो, तो खरा हुशार होता ब्राह्मण, तो बायकोचा ऐकणारा होता. तो बायकोचा ऐकणारा होता. बायकोचं ऐकून वागावं, प्रपंच चांगला होतो. तो बायकोचं ऐकून वागणारा होता, सल्ला घेणारा होता. कारण कार्येषु मंत्री चरणेषु दासी भोज्येषु माता. स्त्रियांच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्यात ना, त्यातली एक जबाबदारी हे की कार्येषु मंत्री, गृहमंत्री आहे ती. सल्ला घ्यावा आणि त्यांनी सल्ला घेतला आणि मग त्या सल्ल्याप्रमाणे कार्य झालं. तिने बोध केला. तिने असं नाही मागितलं की तुम्ही अमक्या अमक्या ठिकाणचे 4 फ्लॅट त्यांना मागा, तमक्या टमक्या ठिकाणची शेकडो एकर जमीन मागा, करोडो रुपये मागा. नाही नाही नाही, तिने एकच सांगितलं, आपण ज्या दत्तभक्त आहोत, मातापूर म्हणजे माहूरगडाच्या पायथ्याला हे दाम्पत्य राहत आहे. कृतयुगातली गोष्ट सांगतोय श्रोते हो. दत्तपुराणात आणि दत्त महात्म्यात वर्णन केलंय टेंबे स्वामी महाराजांनी. अतिशय अद्भुत वर्णन केलं. एकदा केव्हा तरी मुळातनं वाचा, ज्यांनी वाचलंय त्यांच्या लक्षात येईल, त्यांना हा सगळाच विषय कळेल. ज्यांनी नसेल वाचलं त्यांनी हे 3-4 एपिसोड जरी बघितले विष्णुदत्त द्विजतार्यो तरी त्यांच्या लक्षात येतील. खूप ऐकण्यासारखे बॅक टू बॅक 2-4 एपिसोड आपण बघा, आपल्या लक्षात येईल. विवेक बुवा गोखले या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती. हे एवढ्यासाठी सांगितलं की तुम्हाला सलग तिथे ऐकायला मिळेल. तर श्राद्धाच्या दिवशी तिने काय मागितलं? तुम्ही शाश्वत मागा. आणि शाश्वत मागा म्हणल्यावर दत्त दर्शन घडवा म्हणून त्याने पिशाच्याला सांगितलं. त्यात दुहेरी येतो. नाही दत्त दर्शन घडवलं ते आलेली पीडा दूर होईल. पिशाच्य हा नाही दर्शन घडवू लागला, हा जो मागे लागलाय माग माग माग, ती पीडा तरी दूर होईल. आणि दिलं तर तपश्चर्या करून योगी ऋषी मुनिजनांच्या सुरवर मुनी सकळांच्या हृदये वससी सेवक मी हरी तुझा दुरिका धरिशी येई बा गुरुराया. अशी आळवणूक करून योगी जन मुनिजन त्यांच्या हृदयात जो क्षणभर स्थिरावत नाही तो दत्त जर पिशाच्याच्या योगाने मला मिळणार असेल आणि दत्तात्रयांचं दर्शन घडणार असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मी. अयम ही परमो लाभा उत्तम श्लोक दर्शनम. आणि मग त्याला ते दर्शन घडतं. तो पिशाच्यच सांगतो की बाबा रे, एक कर, नश्वर मागू नको, शाश्वत माग. दत्त दर्शन मी घडवतो पण लांबनं घडवतो. पण दत्त महाराज प्रसन्न झाले आणि ते जर म्हणले माग, तर काय मागशील? तो म्हणला आता परत काय बायकोला विचारायला जाशील का घरात? मग म्हणले मी सांगतो ते माग. त्यांना म्हणा आमच्या घरी जेवायला या. काय सुंदर पिशाच्य सांगतोय. त्याच्यात त्याचा काय स्वार्थ होता? त्याचा स्वार्थ इतकाच होता की दत्तात्रय जेवायला आल्यानंतर दत्त महाराजांचं उच्चिष्ठाचा एक कण जरी मला मिळाला तरी तो ब्रह्मसंबंध विचार करत होता की मी मुक्त होऊन जाईल. काय अद्भुत लीला टेंबे स्वामी महाराज दत्त महात्म्यात वर्णन करतात हो. किती सुंदर सुंदर लीला आल्या सांगा बरं. आणि मग त्या उद्देशाने मग तो येतात आणि मग ते तिथे येतात. दत्त महाराज येतात. मग ते 2 माझ्यासारखे ब्राह्मण पाहिजे. आधी एक मागतात, मग आणखीन एक मागतात, माझ्यावर आणखीन माझ्या सम पाहिजे. परत प्रश्नचिन्ह निर्माण होतो. पण बायको खमकी असते, खंबीर असते. ती म्हणते तुम्ही काय काळजी करता? आजपर्यंत तुमचे म्हणजे ज्याला बोलीभाषेत म्हणतात, अहंकाराने नाही पण बोलीभाषेत, तुमचे अर्घ्य घेतल्याशिवाय सूर्यनारायण कधी उगवला नाही. काय ठाम विश्वास. तुम्ही ज्या सूर्याचे उपासक आहात, सूर्यनारायण सांगा दत्त महाराज खोळंबलेत पानावरती. काय अद्भुत चरित्राख्यान आहे. मग सूर्यनारायण येतात पळी पंचपात्र घेऊन. तर माझ्यासारखा आणखीन एक ब्राह्मण पाहिजे तर मी येईन जेवायला श्राद्धाला. मग तो अग्निहोत्री होते. मग अग्नीची प्रार्थना केली. मग अग्निनारायण जेवायला आले. मग अग्निनारायणाची प्रार्थना केल्यानंतर अग्निनारायण एका पाटावर. काय ते पितर भाग्यवान असतील हो. जरा या कथेचं सूत्र ऐकताना जरा थोडंसं त्या भावविश्वात जाऊन विचार केला. त्या विष्णू दत्तांचे पितर किती भाग्यवान असतील हो की अग्निनारायण एका पाटावर जेवायला बसलेत. एका पाटावर सूर्यनारायण, ज्याच्यामुळे सगळं सृष्टीचक्र चालतं. तो सूर्य प्रत्यक्ष ब्राह्मण रूप घेऊन बळीपंचपात्र घेऊन भोजनाला. आणि या विश्वाचा निर्माता, संहार करता, स्थिती करणारा त्रिपुत्र दत्तात्रय, ते भगवान दत्तात्रय प्रत्यक्ष जेवायला येतात. काय स्थिती असेल. हे मी का चरित्र सांगतोय? या चरित्राख्यानामध्ये अपळराज आणि सुमती मातेचं रहस्य दडलं आहे श्रोते.
यांना इतका अधिकार देऊन ठेवलाय, त्यांचे पितर तर तृप्त झालेच झाले, पण हळूच महाराज सुद्धा, दत्त महाराज किती सर्वज्ञ आहेत, ते सर्वांतर्यामी आहेत. हळूच एक प्रश्न विचारला, काय रे विष्णुदत्ता, हे आम्हाला ज्याच्यामुळे इथे बोलावलंयस, आणि ते नक्कीच की तुझं भाग्य होतं, पण ज्याने ही जेवायला बोलवा ही तुला युक्ती सुचवली, त्याला बोलव. महाराजांचं सर्वांवर सर्व कसं समप्रेम आहे पहा. ही पिशाच्य प्रेत योनीतली जी जीव असतात ते देवांच्या पुढे याला घाबरत असतात. तो लांबून आला, पुढे आला, आणखीन थरथर कापतो. पिशाच्य पीडा किधी दूर, ही जी पिशाच्य असतात, डाकण शाकण भैसासूर, भूत पिशाच्यो जंद असूर, नासे मुठी दयनय तूर्त, दत्त धून सांभळता मूर्त. नुसतं दत्त हे नाव कानावर पडलं तरी ही प्रेत पिशाच्य डाकिणी शाकिणी ह्या पळून जातात म्हणाले. इथे तर हा प्रत्यक्ष समोर उभा होता आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयच विराजमान होते. तो म्हणला, मी पुढं कसं येऊ? महाराज म्हणले, लबाडा पुढे ये म्हणाले. तुझी इच्छा आहे ना माझ्या या पात्रातलं उच्चिष्टाचं एक शीत तुला मिळावं? आणि स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक दत्तात्रेयांनी त्यातून आपल्या स्वतःच्या हाताने त्या पिशाच्याला एक शीत खायला दिलाय, एक घास भरवलाय. अहो, आम्ही माणसं असून आम्हाला असं भाग्य कधी आयुष्यात लाभणार नाही, पण तो पिशाच्य योनी ब्रह्मसंबंध झाल्यानंतर त्याला अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या हातून, श्रोते हो, प्रत्यक्ष एक घास खायला मिळाला. किती भाग्यवान असेल तो. त्याने तो घास खाल्ला, तो ब्रह्मसंबंध मुक्त झाला. महाराजांनी या विष्णुदत्त ब्राह्मणाला एवढे वरदान दिलंय, इतकं त्यांच्यावरती लौकिक अर्थानं त्यांना सगळं संपन्नता दिले, सगळं दिलं. आणि तेव्हा विष्णुदत्त आणि त्यांची पत्नी ढसाढसा रडते, डोळे पाणावत आहेत. आणि त्यांनी एकच सांगितलं, महाराज, हा जो ऋणानुबंध आहे ना देवभक्ताचा, दास्यत्वाचा, हा अखंड राहू दे असाच. हा भक्तीचा झरा अखंड वाहता राहू दे. तुमचं निरपेक्ष प्रेम अखंड आमच्यावरती राहू दे. महाराज, आमच्या अनंत जन्माची पुण्य आहे की आज आमच्या पितरांच्या श्राद्ध तिथीला तुम्ही इथे जेवायला आला. विष्णू दत्त द्विज तारयो एम, जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. श्राद्धाच्या निमित्तानं आले आणि तुम्ही आमच्या सगळ्या पूर्वजांचा उद्धार केला. प्रभू, तुमच्या चरणावरचं आमचं प्रेम कणभर सुद्धा, एवढंसं सुद्धा कमी होऊ देऊ नका. देवा, लौकिक अर्थानं आम्ही व्यवहारात शून्य राहिलो तरी चालेल, या जगानं आम्हाला निर्बुद्ध म्हणलं तरी चालेल, या जगानं आमच्याकडे पैसे अडके कमी आहेत म्हणून आमची हेटाळणी केली तरी चालेल, या व्यावहारिक जगात आमची चेतू झाली तरी चालेल, पण दत्त महाराज, तुम्ही आमच्या डोक्यावरचा वरद हस्त कधी काढू नका. हे त्या पती पत्नींनी जेव्हा दत्तात्रेयांच्या चरणारविंदी मागणं मागितलं, तेव्हा दत्तात्रेयांच्या मुखातनं पटकन त्या विष्णुदत्ताच्या पत्नीला शब्द आले मुखातनं, आईसाहेब, अहो रडता का? आईसाहेब, रडता का? रडता का हा शब्द ऐकल्यानंतर ती म्हणाली, महाराज, आईसाहेब म्हणालात ना, हा शब्द मात्र पूर्ण करा. हा शब्द पूर्ण करा म्हटल्याच्या नंतर महाराज म्हणाले, पूर्ण करतो, पण तुम्हाला अनेक चुकलेल्या वाटसरूंना पुन्हा माझ्यापर्यंत आणून सोडायचं आहे. संत हे जगाचा तोल सांभाळत असतात. या विष्णुदत्तांचं अद्भुत असं महात्म्य आहे. विष्णुदत्तांनी अनेक जीवांना पुन्हा दत्तभक्तीला आणलं. यांचा एक खूप मोठा अधिकार दत्त संप्रदायामध्ये आहे. हे विष्णुदत्त ब्राह्मण, महाराज म्हणाले, हा शब्द पूर्ण करतो. ही मागणी ज्याला म्हणतो ना, राखून ठेवूया, राखून ठेवतो. हा शब्द पूर्ण करतो, पण आत्ता नव्हे, आत्ता कृतयुग आहे. कृतात, कृत, त्रेत, द्वापार आणि कलियुगामध्ये मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्माला येईन, आणि श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ज्या वेळेला मी जन्माला येईन त्यावेळेला मी तुमच्या पोटी जन्माला येईन. हा शब्द देऊन ठेवला. श्रोते हो, हे अपळराज आणि ही सुमती माता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हे विष्णुदत्त ब्राह्मणच त्या रूपानं पुन्हा तिथे जन्माला आले पिठिकापुरामध्ये. एवढंच मला आजच्या दिवशी आपल्याला सांगायचं आहे. आजच्या दिवशी त्यांचं आपण अतिशय अनन्यतेने स्मरण करूया. हे जे अपळराज होते, हे अपळराज आणि माता सुमती, या माता सुमती यांच्या पोटी आजच्या दिवशी हा अवतार झाला. अवतृ म्हणजे वरून खाली येणे. अवतृ म्हणजे वरून खाली येणे. ते आतले हे म्हणता का तिकडे आतल्या उपासनेच्या खोलीतले, आतल्या खोलीतलं ते हे योगेश्वरांचं
आरती दे, आरती दे. तर हे यांचं प्रापंचिक जीवन जगतायत आणि असा श्राद्धाचा दिवस आलेला आहे. आणि श्राद्धाचा दिवस आलेला असताना एक प्रकार घडला श्रोते हो, की या सुमती मातेनं सगळा स्वयंपाक तर शिजवलाय. इकडे क्षणाचा ब्राह्मण आता येणारच आहे. आणि अशा त्या सगळ्या प्रसंगाला सतत स्वप्न असं काही पडायचं, दिव्य स्वप्न पडायची. कारण हे तपःपूत जीवन जगणारीच ही माणसं असतात. ही सगळी वर्षानुवर्ष ते आपण जे म्हणतो ना, जे आपण ऐकतो ना, की गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती न संपदा संत संग देगा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे खऱ्या अर्थानं हे नाही हो, ते योगेश्वरांच्या हातचं हे काय नाही, ते आपली आरती आणा ना. तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. वर्षानुवर्ष युगानुयुग हे पुन्हा पुन्हा जन्माला येतात, पुन्हा पुन्हा दत्तभक्ती करण्यासाठी येत असतात. पांडुरंगाची सेवा करायला येत असतात, विष्णूंची सेवा करायला येत असतात, नारायणाची सेवा करायला येत असतात. जसे नामदेव महाराज युगानुयुग आले, एक 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 अवतारात, या युगात या रूपाने आले, या युगात या रूपाने आले, या युगात या रूपाने, कलियुगात नामदेव रूपाने आले. कृतयुगा माझी नामदेव प्रल्हाद झाले, प्रल्हादापासून नामदेवापर्यंत हा सगळा एक प्रवास जसे संत सत्पुरुष सांभाळतात, तसं कृतयुगापासून सुरू झालेला हा प्रवास अपळराज आणि सुमतींचा, तो कलियुगामध्ये विष्णुदत्त आणि त्याच्या बायकोचा, तो इथे अपळराज आणि सुमती माता या स्वरूपामध्ये एकत्रितपणे आला. आणि इकडे घरात श्राद्धाचा प्रसंग चालू आहे, इकडे ब्राह्मण आता येतील थोड्याच वेळात जेवायला. अशा सगळ्या त्या प्रसंगात सतत सुस्वप्न पडत होती. दुःस्वप्न पडण्याचा प्रश्नच नव्हता यांच्या आयुष्यात. सतत स्वप्न असं पडायचं, कोणीतरी अवधूत दारात येतोय, तो भिक्षा मागतोय, तो ललकारी देतोय, त्याला आपण काहीतरी देतोय. संतती होती पण ती नीट नव्हती, संतती होती पण ती सुसंतती नव्हती. एक आंधळा होता, एक पांगळा होता. सप्तशती गुरुचरित्र सारामध्ये टेंबेस्वामींनी वर्णन करून ठेवलेलं आहे. हे सगळं स्वरूप होतं, सुसंतती नव्हती आणि सतत ही सुस्वप्न पडत होती या पद्धतीची. आणि एक दिवशी नेमका हा श्राद्ध प्रसंग पुन्हा आला. म्हणजे तेव्हा त्या युगात श्राद्धाच्याच दिवशी येऊन उद्धार केला. आणि या प्रसंगात कलियुगात कलौ श्रीपाद वल्लभा, कलियुगात श्रीपाद रूपाने आले. कसे? श्राद्धाचंच निमित्त झालं. दत्तबावन्नीमध्ये याच्यासाठी एक ओवी आहे, जोई द्विज स्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निस्संदेह. त्या स्त्रीचा मातृभाव, त्या स्त्रीचा प्रेमभाव, स्नेहभाव तुम्ही पाहिला महाराज. रंगावधूत महाराज म्हणतात, बापजी म्हणतात, आणि तुम्ही तिच्या पोटी पुत्र म्हणून जन्मालाच आलात. दत्त जसं अत्री अनसूयांच्या स्वाधीन करून दिलं आणि दत्त म्हणजे दिलं, स्वतःला अर्पण केलं, तसं अपळराज आणि सुमतीच्या पोटी स्वतःला समर्पित केलं. आणि ते तुम्ही केलं. जोई द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निस्संदेह, अशा स्वरूपाचं वर्णन करून ठेवलं. ब्राह्मण जेवायला आलेले येणार, क्षणाचा आता विधी होणार. तेवढ्यात जे स्वप्नात सतत 2-3 दिवस पाहत होती ती सुमती माता, ते प्रत्यक्षात उमटलं, प्रत्यक्षात अवतरलं. म्हणजे काय झालं तर अवधूत स्वरूपात प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय दारात उभे राहिले. ओम भवती भिक्षां देही, गर्जना केली, ललकारी केली. आणि ललकारी ऐकल्यानंतर जे जे स्वप्नात पाहत होते गेल्या आठवड्याभरात, तशीच विभूती आली दारात. तिढा पडला. भावनेचा, विचारांचा, प्रश्नांचा खूप गलबला मनामध्ये सुरू झाला. की दारात अतिथी आलाय, स्वयंपाक तर तयार आहे. जर या अतिथ्याला, या भिक्षेकऱ्याला जर भिक्षा जर घातली, जर या भिक्षेकऱ्याला जर भिक्षा घातली, तर शास्त्राप्रमाणे शिजवलेला स्वयंपाक हा उच्चिष्ट झाला. म्हणजे तो खरा श्राद्धाच्या ब्राह्मणांना का घालायचा आहे? पितरांना पोचावा म्हणून. ते ब्राह्मण जेवण्याच्या आधी जर कुणाला घरात सुद्धा मुलांनी जर काही मागितलं तर त्यांना ते काही दिलं जात नाही, कोरडं काहीतरी दिलं जातं खायला. पण श्राद्धांना काही ते शिजवलेलं असतं, ते पक्वान्न कधी दिलं जात नाही. जे सिद्ध होत असतं अन्न ते दिलं जात नाही, कारण ते सिद्ध झालेलं अन्न त्या पद्धतीनं पितरांना पिंडाला नैवेद्य झाल्याच्या नंतरच पुढे घरातले बाकीचे खाऊ शकतात शास्त्राने. जर त्याच्या आधी जर ते खाल्लं तर ते उच्चिष्ट ठरतं. आता या माऊलीच्या पुढे तिढा पडला. देव का येतात पोटी, याचं कारण इथे दडलंय श्रोते. एकीकडे शास्त्र आहे, शास्त्राची मर्यादा आहे. समर्थ म्हणाले, शास्त्रे मर्याद बोलती सद्गुरू अमर्याद.
एकीकडे जो सांगून परीक्षा घेत नाही त्यालाच परीक्षा म्हणतात. सिलेबस सांगून आता हे प्रश्न येतील, अपेक्षित निघणं, यापैकीचे प्रश्न विचारले जातील, या 25 पैकी नक्की 20 येतील वगैरे, अशा टाईपचा प्रकार अध्यात्मात नसतो. अध्यात्मशास्त्रात असं नसतं. काही कल्पनाच दिली जात नाही, आगंतुकपणे घेतली जाते, त्याला परीक्षा असते. त्यालाच परीक्षा म्हणतात, एकदम परीक्षा. आता काय करतेस सांग? ब्राह्मण जेवायला वाढायचे म्हणून मला विनमुख पाठवतेस? जो विचार अनुसूया मातेने केला तोच विचार पहिल्या अवताराच्या बाबतीत आहे. जसा अनुसूयाच्या आश्रमात अत्री गेलेत आणि अनुसूया मातेची परीक्षा घ्यायला 3 देव आले, अगदी तसंच आता तू श्राद्धाच्या ब्राह्मणांना जेवायला वाढताना मला विनमुख पाठवतेस, किंवा कोरडं काहीतरी भिक्षा हातात देऊन पक्वान्न शिजलेलं असताना, सगळं अन्न सिद्ध असताना मला न देता पाठवतेस, विनमुख पाठवतेस, की मला देतेस? आणि तो जो तिढा होता त्या तिढा लक्षात आला आणि मनात एकच इच्छा आली, जे जे आपल्याला स्वप्न दृष्टांताप्रमाणे घडत होतं की कोणी अवधूत आपल्या दारात येईल, तो भिक्षा याचना करील, तर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय आले नसतील कशावरून? कसे संकेत असतात पहा. मनामध्ये त्या माऊलीचा विचार निर्माण झाला. एक असतो तो विश्वास आणि एक असतो तो आत्मविश्वास, एक असतो तो अतिविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. पण हिला ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास होता. ती म्हणाली, ज्याला म्हणतो ना आपण आपल्या मनाचा कौल घेणं, मनोदेवतेचा कौल घेणं, ती क्षणभर थांबली आणि दारात साक्षात परब्रह्मच उभं राहिलं होतं. काखेला झोळी, पायात खडावा, हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये पाहतात ते अवधूत फकीर फिरत असतात तसा एक फकीर दारात आलेला आणि अवधूत स्वरूपामध्ये भिक्षा मागतायत. हे सगळं पाहिल्याच्या नंतर त्या माऊलीने एकच विचार केला की अरे यांना शिजवलेलं अन्न न घालता काहीतरी कोरडी भिक्षा घालायची, तांदूळ घ्या, डाळ घ्या, काहीतरी घ्या, त्यांना बोळवण करायची. हे केलेलं दत्त महाराजांना आवडणार नाही. उरला विषय काय, हे जे ब्राह्मण जेवायला येतील, अजून थोडा अवकाश आहे, अजून अर्धा एक तास वेळ आहे. मला माहिती आहे की श्राद्धाला खूप पदार्थ बनवायचे असतात. मी जे केलंय ते सगळंच्या सगळं यांच्या पात्रात आत्ता वाढेन आणि पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये श्राद्धाचा विधी होईपर्यंत सगळा स्वयंपाक मी पुन्हा करीन. हा अतिविश्वास नव्हता, आत्मविश्वासच होता. काय तिच्या मनानं तो कौल घेतला आणि तिनं निर्णय घेतला. श्रोते हो, ते जे केलेला सगळाच्या सगळा जो स्वयंपाक होता की नाही, तो सगळा दत्त महाराजांच्या भिक्षेत त्या माऊलीनं घातला. दत्त महाराजांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, ही बाई परीक्षेला उभी राहिली, म्हणजे मी हिला तिढा टाकला की आता काय करते बघूया. हिच्या सत्वाची परीक्षा घेतली, परंतु या सत्वाला उतरली, म्हणजे श्राद्धाचा सगळा स्वयंपाक हिने मला खायला घातला. आता जबाबदारी माझ्यावर आली. माई काय देऊ तुम्हाला? माई म्हणजे आई. माई काय देऊ तुम्हाला? त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणते, महाराज संतती आहे पण सुसंतती नाही आहे. एक आंधळा आहे, बंधू पगवांध जे दोन्ही, एक पांगळा आहे, एक आंधळा आहे, सुसंतती नाही. माझ्या पोटी अशी संतती व्हावी की जी त्रैलोक्यामध्ये ज्याचं नाव व्हावं, त्रिभुवनात ज्याच्या नावाचा डंका वाजावा, सगळे लोक ज्याच्या चरणावरती नतमस्तक व्हावेत, अशी संतती मला व्हावी, अशी माझ्या मनातली आतली इच्छा आहे. हो, क्षणभर महाराजांनी तिला सांगितलं, जे तुमच्या मनात आहे ना तसंच होईल, तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. अहो, प्रत्यक्ष दत्तात्रेयाने आशीर्वाद दिला होता. हो, रंगावधूत महाराज उगाच नाही म्हणत, जोई द्विज स्त्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह. आई आई हा शब्द खरा खरा म्हणालीस ना, मी येतो तुझ्या पोटी. कधी येतो ते सांगतो. माझे आजोबा म्हणजे मातुल घराण्यातनं पापनाचार्य नूत, ते जिथे गणेश याग करणार आहेत, गणपतीचा मोठा यज्ञ होणार आहे, ब्रह्मणस्पती सूक्ताचं हवन होणार आहे, तिथे दृष्टांत होईल आणि गणपती बाप्पाच्याच कृपेचा प्रसाद तुमच्या पदरात पडेल. आणि त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी पहाटेच्या वेळेला मी जन्म घेईल आणि पिठापूर या ठिकाणी माझा अवतार कार्याची सुरुवात होईल म्हणून आशीर्वाद दिला. आणि आनंदाला उधाण आलं. आणि मग एकीकडं हा तर स्वयंपाक जेवायला वाढला. पुढच्या तासाभरात पुढचा श्राद्धविधी होईपर्यंत या माऊलीनं सगळाच्या सगळा स्वयंपाक पुन्हाच्या पुन्हा केला आणि श्राद्धकर्मही अर्धवट सोडलं नाही. म्हणजे आलेला तिढा कसा सोडवता येतो, जर कौशल्य नावाचा विषय असेल आणि या इथल्या भागामध्ये मेंदू नावाचा विषय असेल आणि तो जर नीट चालवता येत असेल तर या सगळ्या गोष्टी नीट करता येतात. माझे सद्गुरू नेहमी सांगतात की ज्याची
उपासना व्यवस्थित असते, ज्याची उपासना नीट असते, ज्याची उपासना योग्य मार्गावरून योग्य पंथावरून चालू असते, त्याचा समय सूचक जागा असतो. पुन्हा ऐकून ठेवा, ज्याची उपासना योग्य मार्गाने चालू असते त्याचा समय सूचक जागा असतो. त्याला कुठे काय करायचं यापेक्षा कुठे काय करायचं नाही हे चांगल्या रीतीने कळतं. आणि कुठे काय करायचं हे तर कळतं. कुठं काय करायचं हे, कुठं काय करायचं नाही हे त्याला कळतं. आणि कुठं काय करायचं हे तर कळतंच. ती उपासना, ती सद्गुरु कृपा त्याला योग्य असं मार्गदर्शन करत असते. आणि हे जर असं होत असेल तर ओळखावं की आपण योग्य पथावरून चाललो किंवा सद्गुरूंची कृपा आहे आपल्यावरती, हे नक्की ओळखावं. तिच्यावर नक्कीच दत्तप्रभूंची कृपा होती कृतयुगापासूनची. तिने योग्य असा निर्णय घेतला आणि पुढे आजच्या दिवशी ज्योतिष स्वरूपामध्ये कुठलाही आईला श्रम न देता हे विश्वावर कृपा करणारं अद्भुत अद्वितीय असं हे बालक जन्माला आलं हो पिठिकापुरामध्ये. आणि काय सांगावं आपल्याला, त्या पिठापुरामध्ये हे बालक जन्माला आलं. आमच्या पुण्याला एक, जिथे मी गेल्या 15-20 वर्षात सहवासात आहे, त्यांच्याकडे मला एक आरती ऐकायला मिळाली श्रीपाद श्रीवल्लभांची. तर ते वसंत असं त्यांचं नाव आणि पुढचं आडनाव मला आता आठवत नाही, परंतु त्यांनी ही आरती लिहिली आहे. तर ते त्यांना कोणी सांगितलं की ते तुम्ही संत करा, म्हणजे नाही, मी कवी वसंत, कवी व संत नाही, कवी वसंत. तर त्यांनी एक सुंदर आरती केली आहे, तेवढी मी फक्त आपल्याला आजच्या दिवशी म्हणतो. काय सुंदर श्रीपादांचं वर्णन केलं आहे. हे श्रीपाद पिठापुरामध्ये जन्माला आले, मग त्यांचं बालपण तिथे गेलेलं आहे. बापनाचार्य नुत जे आहेत, आजोबा जे आहेत, त्यांनी एकदा विचारलं, अरे तू सगळे योगी मुनी ऋषी तुझ्या चरणावरती नमस्कार. लहान बाळ, आपण डोळ्यापुढे कल्पना करा, एक लहान बाळ 1-1.5 वर्षाचं, त्याच्या दर्शनाला पिठिकापुरामध्ये सगळे लोक दर्शनासाठी येत असतात. योगी मुनी ऋषी त्यांच्या दर्शनाला येतात. काय अद्भुत सामर्थ्य असेल. तू एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतोस, तू एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करत असतोस, मी असा आहे, मी तसं आहे, हे योगी मला येऊन भेटले, त्यांनी माझं मार्गदर्शन घेतलं, त्यांना मी परवा असं सांगितलं, महाअवतार बाबाजींसारख्यानं मी असं केलं, मी तमक्यानं तमकं केलं. हे खरंच आहे का रे? म्हणजे खरंच आहे म्हणजे तुझ्या आक्षेप नाही माझा, पण हे खरंच असं काही तू करू शकतोस का? 1.5-2 वर्षाचा आहेस रे तू, काय काय करू शकतोस? श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तुम्हाला शंका वाटते काय? त्याने आपला अंगठा घेतला आणि तो फक्त आपल्या आजोबांच्या इथे कपाळाला, आज्ञाचक्राला असा फक्त अंगठा लावला. श्रीपाद चरित्रामृतात इतकं गोड वर्णन आहे. त्यांनी फक्त असा अंगठा लावला आजोबांच्या कपाळाला इथे, तो अंगठा जसा लावला ना तसा आजोबा ट्रान्समध्ये तन्मयीत गेले आणि त्यांना महाअवतार बाबाजींचं दर्शन श्रीपाद श्रीवल्लभांनी घडवलं, असं श्रीपाद चरित्रामृतात वर्णन आहे. एके दिवशी पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ बाल स्वरूपात पाळण्यामध्ये 1-1.5 वर्षाचं पण वय नसेल, पाळण्यातनं आता बाहेर पडून आता रांगायला लागलेत, खेळायला लागलेत, त्यांचं लाड कौतुक होतं आहे श्रीपादांचं, बरं का. आणि एके दिवशी त्यांच्या चरणारविंदी, त्यांच्या पायावरती कमळं, हिमालयातली कमळं पायावरती येऊन पडली. त्या आंध्र प्रदेशातली काही ब्राह्मण मंडळी होती, ते म्हणाले की आम्हाला महाराज आम्ही चाललोय. श्रीपाद पटकन म्हणाले, श्रीपादांचं एक वाक्य आहे, नृसिंह सरस्वतींच्या पोटामध्ये आमच्या महाराजांच्या, म्हणजे नृसिंह सरस्वती या अवताराचं, शेवटी सगळं तेच एकच आहेत, कृपा करून कोणी बुद्धिभेद करून घेऊ नये, महाराज तेच आहेत, तत्व तेच आहे, पण नृसिंह सरस्वती या भूमिकेतनं महाराज अतिशय कनवाळू आहेत. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृपेचा सागर आहेत, सागर. ते फटकन कोणाशीच काही, एक घाव तो 2 तुकडे, ही भूमिका नृसिंह सरस्वतींची नाही आहे. एखादा चुकला तर त्याला समजावून सांगतील, त्याला नीट पाठीवर हात फिरून सांगतील, त्याच्या डोक्यावर हात फिरून सांगतील, त्यांच्याकडे कनवाळूपण आहे. पण श्रीपाद श्रीवल्लभ हे सुप्रीम कोर्ट आहे. चुकला की चुकलाच, त्या चुकीला माफी नाही, त्याच्याशी तडजोड नाही, कोणी आपली बाजू सुद्धा मांडायची नाही. हे चूक झाली की चूकच झाली, हे बरोबर की बरोबरच झालं. एक घाव 2 तुकडे, एक इकडं एक तिकडे, असं म्हणतात ना मराठीत, तशी थेरी किंवा तशी पद्धती एकंदरीत वागण्या बोलण्याची ही श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची. ते सगळे ब्राह्मण म्हणाले, अरे तुला नमस्कार करून काय मिळणार? श्रीपाद म्हणाले, हिमालयात जाऊन तुम्ही ज्या योग्यांना दर्शन घेता ना, ते सगळे योगी, तिथले सगळे एकापेक्षा एक सगळे माझ्याच चरणाशी येऊन नतमस्तक होतात. तेव्हा ते बोलणं खूप उद्दामपणाचं वाटलं आंध्रातल्या त्या लोकांना, बरं का श्रोते हो.
आणि ती सगळी मंडळी बद्रिकाश्रमात गेली असं वर्णन आहे. श्रीपाद चरित्रामृतात असं वर्णन करून ठेवलं आहे की ती सगळी मंडळी बद्रिकाश्रमात गेली आणि बद्रिकाश्रमातल्या परमकृपाळू श्री नारायणाचं दर्शन घेतलं. आणि बद्रिकाश्रमातल्या नारायणाला जी कमळं, सुवर्ण कमळं अर्पण केली जातात, ती कमळं बद्रिकाश्रमातल्या नारायणाच्या चरणी अर्पण त्यांनी तिथे केली होती. ती तिथे वाहिलेली कमळं, बद्रिकाश्रमातल्या नारायणाच्या चरणी वाहिलेली कमळं पिठापुरात श्रीपादांच्या पायाशी येऊन पडली होती असं वर्णन आहे. पहिल्या 3ऱ्या 4थ्या अध्यायात एकदा वर्णन येतं आणि 45व्या अध्यायामध्ये स्वच्छ वर्णन आहे. बद्रिकाश्रमातला नारायण आणि मी वेगळा नव्हे असा स्वच्छ निर्वाळा श्रीपाद चरित्रामृतात आहे. गुरुचरित्राच्या अंती शेवटी श्रीगुरुरूपी नारायण वर्णन करून ठेवलेलं आहे की हे सगळं गुरूंचं जे चरित्र आहे ते श्रीगुरूचं जे चरित्र आहे ते आणि भगवान नारायण निराळं नव्हेच, श्रीगुरुरूपीच हा नारायण हा सगळ्या या लीला करतोय. तपश्चर्याभिरत हे श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराचं मुख्य कार्य आहे. काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रं गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. त्या श्रीपादांना केवळ 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 आणि केवळ आपण फक्त अनन्य शरणागत भाव ठेवून शरण गेलं पाहिजे. त्यांच्यापुढे ताठ मानेनं जो कोणी जाईल, मी कोणीतरी आहे, समद विमद होती यत प्रसादेन होती, जे समदानं जातात त्यांना ते आपल्यापासून लगेच लांब करतात. पण तितक्याच श्रद्धेनं जे शरण जातात, महाराज मी चुकलो, माझ्यावर एवढीशी तरी कृपा करा हो या जन्मात, असं जे तळमळीनं त्यांच्या चरणी विनंती करतात, त्यांचा उद्धार केल्याशिवाय श्रीपाद शल्य राहत नाही. त्या बालकानं पिठिकापुरातनं अनेकांना अनेक पद्धतीनं ज्ञान प्रबोधन केलं. वेगवेगळ्या आईवडिलांना अतिशय आनंद दिला. त्यानंतर त्यांना चांगली श्रीपादांच्या आशीर्वादानंतर आणखीन सुसंत जे बंधू जे पांगळे आणि चालू लागला पांगळा, बघू लागला आंधळा असं वर्णन आहे गुरुचरित्रात. ते बंधू पगबंध जे होते ते छान केले आपल्या कृपेनं. त्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या आधारानं बोलायचं झालं तर नरसावधानी नावाचा जो होता, एक दिवशी चालले होते आणि त्याने सांगितलं ही माठाची भाजी, ही मला राजगिऱ्याची भाजी फार आवडते, देता का? वास्तविक या सगळ्या जगाचा बाप मीच आहे, पण तुमच्या नावाचं शेत आहे आणि मी मनुष्य देह धारण केलाय म्हणून म्हणतोय मला तुमच्या शेतातलीच भाजी पाहिजे, मला तुमच्या शेतातला राजगिऱ्याची भाजी द्या. त्या नरसावधानीला काय काय कुठून प्रारब्ध असतं बघा. प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजे भिक्षा मागत होतं, माधुकरी मागत होतं, राजगिरा द्या. पण त्याला काय वाटलं, तो म्हणला नाही देणार तुला. एक घाव दोन तुकडे, एक इकडे एक तिकडे. म्हणाले आता तू इथनं पुढे प्रारब्ध भोगशील, तुझी कर्मगती आडवी आली, तुझी कर्मगती आडवी आली. साक्षात त्रिभुवनाचा पालक तुला मागतोय, पण तू मी केवळ वयानं लहान आहे, ही माझं वयाची मर्यादा लक्षी घेता तू मला त्या फुटपट्टीनं मापलंस आणि म्हणून तुझ्या तोंडात नाही शब्द आले ना. आता तू असंच दुःख भोगशील. आता यानंतर तुझा एक जन्म होईल, त्यानंतर अतिदारिद्र्यात तू जाशील, त्यानंतर आणखीन एक प्रकार अशी घडेल की ज्या शाकभिक्षा मी तुझ्याकडे मागितली त्या शाकभिक्षेवरच तुला जगावं लागेल आणि त्या शाकभिक्षेच्याच द्वारे मी तुझा उद्धार करेन. म्हणजे हा एक जन्म, त्यानंतर एक जन्म आणि त्या जन्मानंतरचा 3ऱ्या जन्मात तेव्हा मी नृसिंह सरस्वती असेन आणि मी तुझ्या दारात पुन्हा उभा टाकेन. तो जो गुरुचरित्रातला ब्राह्मण आपली ती बायको तडतड करते, जेव्हा का उपटून नेला तो वेल, का नाही जमला त्यांना, का असं ते यतिवर्य वागले, तेव्हा तो जो ब्राह्मण सांगतो अगं मागच्या जन्मात मी काहीतरी केलंय, ते मागच्या जन्मातला हा नरसावधानी श्रोते हे लक्षात घेतलं पाहिजे. अशी ती सुसूत्रता एक एक जन्माची एक एक जन्मामध्ये असते. अद्भुत असं कार्य केलं. मुंजी बंधन झालं आणि तिथून मग श्रीपाद काशीपुरात आले, काशीपुरात राहिले, काशीतनं बद्रिकाश्रमात राहिले, बद्रिकाश्रमातनं सगळं प्रवास करत 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 खूप चरित्र आहे. मग तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. गोकर्ण महात्म्य गुरुचरित्रात सांगण्यासाठी 3 वर्ष गोकर्णाला श्रीपाद श्रीवल्लभ राहिले आणि तिथून नृसिंहवाडीत सुद्धा अदृश्य रूपानं येऊन गेले. कारण पुढच्या जन्माची पाहणी, जिथे तपश्चर्या करायची त्या जागेची पाहणी त्यांनी केली. नवे नृसिंह सरस्वती या पादुका म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींच्याच या चैतन्यमय पादुका आहेत, मनोहर पादुका आहेत. म्हणून वाडीच्या संकल्पामध्ये सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती दत्तात्रेय देवता भ्यो नमो नमः या श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांच्याच या दिव्यचरण पादुका आहेत, मनोहर पादुका आहेत. असा सगळा एकंदरीत भाग आहे. इथे वाडीला असतानाच घेवड्याच्या वेलाची गोष्ट झाली म्हणून ती नरसावधानीची गोष्टीची आपल्याला सुसूत्रता सांगितली. असं अनेक चरित्र आख्यान आहे. इथून महाराज कुरगुड्डी म्हणजे कुरवपूरला पोचले आणि तिथे त्यांची तपस्थली झाली.
मग तिथे वेगवेगळ्या जीवांचा उद्धार केला, पंचदेव पहाडला राहिले, तिथे त्यांचा दरबार भरत असे. आणि अशा अनेक लीला केल्यानंतर अश्विन वद्य द्वादशीला ते कुरोपुरात लौकिक अर्थानं गुप्त झाले. त्यांची पुण्यतिथी नाही आहे, समाधी नाही, गुप्त झाले. नृसिंह सरस्वती सुद्धा गुप्त झाले. आता येथे न राहावे म्हणून ते तिथे गेले. असे श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्याविषयी टेंबेस्वामी महाराज काय म्हणतात तेवढं आपल्याला सांगतो. सप्तशती गुरुचरित्र सारात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी घरात हात जोडूया. आजच्या दिवशी टेंबेस्वामी महाराजांच्या म्हणजे थोरल्या महाराजांच्या शब्दाचा आधार घेऊ आणि श्रीपादांच्या अवतार कार्याचं वैशिष्ट्य वर्णन करताना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, थोरले स्वामी महाराज काय म्हणतात ते ऐकू. महाराज म्हणतात, विमलाहा कीर्तयो यस्य, विमलाहा कीर्तयो यस्य श्री दत्ताख्येय एव सहा कलौ श्रीपाद रूपेण जयति श्रेष्ठ कामधुक. म्हणजे ज्याच्या कीर्ती अतिशय विमल आहेत. विमलाहा कीर्तयो यस्य श्री दत्तात्रेय एव सहा, जो प्रत्यक्ष अत्रिपुत्र दत्तात्रेय आहे आणि जो कलौ श्रीपाद रूपेण जयति श्रेष्ठ कामधुक, जो कलियुगात श्रीपाद रूपानं अवतरित झालेला आहे आणि जो ज्याचा जय जयकार सतत होत राहील, मुंग्यांसारखी रांग लागेल. लोकांना इथून पुढच्या काळामध्ये श्रीपाद श्राजम शरणम प्रपद्ये, अत्रिपुत्र दत्तात्रेयांना शरण गेल्याशिवाय तरुणोपायाचा मार्ग शिल्लक राहणार नाही. कलियुग हे केवळ तेवढ्यासाठीच आहे की श्रीपादांना जर अनन्य शरण गेलं तरच श्रीपाद या भवसागरातून आपल्याला बाहेर काढू शकतात. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. त्या श्रीपादांचं वर्णन करताना मगाशी मी म्हणलं की त्यांनी एक आरती केलं. जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. भावे आरती ओवाळी तो वंदुनी तव पाया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. आंध्र प्रांती पीठा पुरी मंगलमय सदनी, आंध्र प्रांती पीठा पुरी मंगलमय सदनी. धन्य जनक श्री आपळ राजा धन्य सुमती जननी, धन्य जनक श्री आपळ राजा धन्य सुमती जननी. तपोबलाने अवतरलासी जगदोद्धाराया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. रंकांना तू राव बनविले परम कृपा करुणी. रंकांना राव बनवलं, आपल्याला गोष्ट माहिती आहे, राजा केलं, धोब्याला राजा केलं. रंकांना तू राव बनविले परम कृपा करुणी. मूढांना सन्मार्ग दाविला प्रेम भाव धरुनी. आत्महत्या करायला गेली होती, मूढता करून गेली होती. तिला सांगितलं आत्महत्या करू नको, तू शनी प्रदोषाचं व्रत कर, पुढच्या जन्मी मी तुझ्या पोटी जन्माला येईल. तिने मागणी केल्यानंतर मूढांना रंकांना तू राव बनविले परम कृपा करुनी. मूढांना सन्मार्ग दाविला प्रेम भाव धरुनी. दुष्ट दुर्जना प्रवृत्त केले शुद्ध आचराया, दुष्ट दुर्जना प्रवृत्त केले शुद्ध आचराया. जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. भावे आरती ओवाळी तो वंदुनी तव पाया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. पुढे असं म्हटलंय, आता शब्द आहे का. जिथे वाहते अध्यात्माची अखंड गंगोत्री, जिथे वाहते अध्यात्माची अखंड गंगोत्री. राहिलास त्या कृष्णा तीरी कुरवपूर क्षेत्री, राहिलास त्या कृष्णा तीरी कुरवपूर क्षेत्री. आत्मस्वरूपे निज भक्तांचे दुःख निवाराया, जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. हो जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. भावे
आरती ओवाळी तो वंदुनी तव पाया. जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. जय जय स्वामी श्रीपाद श्री वल्लभ गुरुराया. वल्लभ गुरुराया हो वल्लभ गुरुराया. 1.5 तास झालेला आहे बघता बघता. आता इथे थांबतो. करायची वेळ झाली. 11 वाजलेत सगळ्यांचे घड्याळामध्ये. त्यामुळे आता थांबूया. परंतु कोणीतरी मगाशी विनंती केली किंवा सांगितलं किंवा सुचवलं, त्यामुळे श्रीपादांच्या चरणी आजच्या दिवशी सगळे मिळून म्हणूया. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नृसिंहराजा. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नृसिंहराजा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप नार्यनुत श्रीचरणा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सवितृकाठक पुण्यचयन सवितृकाठक चयन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दोचोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्य फल संजाता. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिका पुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीमदखंड श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नृसिंहराजा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्रीपादांचा जन्म आहे. जो 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 रे हरिभाऊ निठुरकर महाराजांनी केलेला पाळणा. जो 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 रे यतिवर्या श्रीपाद श्रीपाद श्रीवर सखया. जो 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 रे श्रीवर्या यतिवर्या श्रीपाद श्रीवर सखया. जो 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 रे पीठापुर क्षेत्री अवतरसी भक्ता आश्रय होशी. अप्पळ राजमुनी सुख सदनी माता सुमती राणी. उदरी प्रगटले अवतार धाता श्रीधर शंकर.
भक्ता भक्ता ताराया, हे सदया दाविली अपार माया, जो 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 रे, ज्यांच्या पुण्यकथा, ज्यांच्या पुण्यकथा वाचता मिटते भवभय चिंता, ऐसा कल्पतरू जगद्गुरु सज्जन जन आधारू, कृष्णा तट निकटी कुरवपुरी, सज्जन भव भयहारी, आलो शरण तुझला, श्रीहरी तारी मजला तारी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, यतिवर या श्रीपाद श्रीवर सखया, जो 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 रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. श्रीपादांच्या चरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. सगळ्यांनी हात जोडूया. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या नामाची महती, या नामाची महती, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हेच ध्यानात, मनात, डोक्यात, बुद्धीत, मेंदूत, चित्तात ठेवून झोपायचंय. जागता उठता बसता श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ह्या नामाची महती अमृत गवसे हाती, या नामाची महती अमृत गवसे हाती. जन्माच्या या कुंभामधुनी, जन्माच्या या कुंभामधुनी, कृपा सिंधू हो पूर्ण करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी
त्वरा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्वास होऊ दे वीणा, श्वास होऊ दे चिपळ्या, श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा, श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा. कृपा दृष्टीचे तेज देऊनी, कृपा दृष्टीचे तेज देऊनी, शांती सुखाचा सूर धरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चैतन्याच्या ठाई, चैतन्याच्या ठाई, गुरुविण कोणी नाही. चैतन्याच्या ठाई, गुरुविण कोणी नाही. मेघ सांडतो वत्सलतेचा, मेघ सांडतो वत्सलतेचा, जन्मच सारा चिंब करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शेवट. सर्व सोपवा त्याला, सर्व सोपवा त्याला, त्याला सर्व सोपवा त्याला. निरोप द्या दुःखाला, सर्व सोपवा त्याला. निरोप द्या दुःखाला. सत्वगुणाच्या क्षितिजावरती, सत्वगुणाच्या क्षितिजावरती, आनंदाचे रंग भरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आजची झालेली सेवा यथामती यथाशक्ती श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या विषयी, अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या विषयी, परमकृपाळू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या विषयी, माझ्या तुमच्या आपल्या प्रत्येक जीवांच्या चित्तामध्ये दत्तभक्तीची बीजं पेरली जावी. जर पेरली गेली असतील तर त्याला योग्य खतपाणी मिळावं. खतपाणी मिळालं असेल, त्याला रोपटं जर आता ते भरात यायला लागलं असेल तर त्याला उत्तम रीतीनं सांभाळलं जावं. ते चांगलं पिकावं, फळावं, फुलावं असं इच्छा. आजच्या दिवशी आज योगायोग असा की आम्ही दरवर्षी पुण्याला असतो गणपतीमध्ये, निगडीला, यमुनानगरला घरी. परंतु आज पहिल्यांदाच मला वाडीचा श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मकाळ, आज पहाटेच पाळणा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मकाळ साजरा करायला मिळाला, अनुभवता आला, सकाळी उपस्थित राहता आलं. ही दत्त महाराजांची कृपा. दुपारी गणपती आल्यानंतर घरात बसला
संध्याकाळी बाबांचं कीर्तन झालं, मग संध्याकाळची उपासना झाली आणि आता रात्रीची ही सेवा यथामती यथाशक्ती आपल्यापुढे ठेवली. उद्या आपण कुठल्याही या कोरोनासारख्या काळ जरी आलेला असला तरी कुठेही चित्त न डगमगू देता हा थोडासा काळ आणखीन थोडासा आपल्याला घालवायचा आहे, आणखीन थोडासा. तो थोडासा काळ घालवल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हेही दिवस जातील हे एक सूत्र मनात ठेवून, एक आत्मविश्वास दत्तात्रेयांच्या चरणारविंदी ठेवून, भगवान दत्तात्रेयांच्या श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये धावा करत राहायचं त्यांच्या चरणात. महाराज तुम्हीच काढा, यातून तुम्हीच बाहेर काढा, आमचं रक्षण तुम्हीच करा. श्रीपादः पातु मे पादा, तिथून सुरुवात वर्णन केलेलं आहे दत्त कवचाला. रोजच्या नित्य उपासनेत अधिकाधिक संख्येनं आपण सहभागी व्हा. बरोबर 7:05 आपण याच फेसबुक पेजवरती संध्याकाळी आपण रोज संध्याकाळी न चुकता नित्य उपासना विश्वप्रार्थना करीत असतो. सगळे मिळून करुणा त्रिपदी, वाडीचे धावे, पद, अभंग सेवा आपण करीत असतो. रामरक्षा म्हणत असतो, दत्तात्रेय कवच म्हणत असतो, अनसूयात्मज भो मज पावगा म्हणत असतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाममंत्र जप करतो. आणि 5 महत्त्वाच्या प्रार्थना आपण करत असतो. जे नवीन आहेत, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा, जे कोरोनामुळे किंवा अन्य छोट्या मोठ्या रोगामुळे, अल्पशा आजारामुळे ज्यांचं निधन झालं आहे दुर्दैवाने, त्यांना उत्तम सद्गती लाभावी म्हणून प्रार्थना करतो. पहिली प्रार्थना डोळे मिटल्यानंतर. दुसरी प्रार्थना करायची की जे कोरोनाग्रस्त झालेत, या महामारीचा एक भाग झालेत, त्यांना उत्तम आयु आरोग्य मिळू दे, त्यांना योग्य अशी वैद्यकीय व्यवस्था श्रीपादांच्या दत्तात्रेयांच्या कृपेने, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने, भगवत कृपेने लाभू दे. दुसरी प्रार्थना. तिसरी प्रार्थना आपल्याला करायची आहे की जे जे इसेन्शियल सेवेमध्ये आहेत, जे जे नित्य उपयोगी व्यवस्थेसाठी जे जे आपल्यासाठी हात राबतायत, फील्डवर्क करतायत, तिथे जाऊन काम करतायत आपल्या सगळ्यांसाठी, त्या सगळ्यांना कवच रक्षण श्रीपाद शिवल्लभ दत्त महाराज करो, भगवंत करो. चौथी प्रार्थना. ही महामारी संपूर्ण जगातनं लवकरात लवकर मिटू द्या. मगाशी संध्याकाळची उपासना करताना कुठल्या तरी ताईंनी लिहिलं होतं, फार छान लिहिलं होतं, भयकर्ता म्हणजे कोरोना आणि भयहर्ता याचं उदाहरण करताना लिहिलं होतं कोणीतरी की कोरोनाची लस, तर लस मिळणं, भय करणारे तेच आहेत, भय हरणारे तेच आहेत. ती लस लवकरात लवकर सापडू दे किंवा तत्सम औषधं लवकरात लवकर सापडू दे अशी प्रार्थना महाराजांच्या चरणी. 5वी प्रार्थना की हा एक जन्म मानवाचा मिळाला आहे, स्त्री पुरुष हा वेगळा भाग, परंतु नरजन्म मिळाला आहे, तो तुमची सेवा करण्यात शेवटच्या श्वासापर्यंत जाऊ द्या अशी प्रार्थना. विश्वाचं कल्याण मागितलं की आपलं कल्याण निश्चितपणानं होणार. ही प्रार्थना संध्याकाळच्या उपासनेत आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. अधिकाधिक संख्येनं आपण त्यात सहभागी होत राहू. बरेच जण सहभागी होत आहेत, आपणही सगळेजण अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हा. आज एक भाग झाला कीर्तनाचा. काही तांत्रिक गोष्टींची जोडणी करणं अवघड आहे खेड्यापाड्यामध्ये. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लाईट्स असतात तर इंटरनेट आहे, तर इंटरनेट नाही, तर अनेक गोष्टी, परंतु त्यातूनही मार्ग काढत सलग एक 5-6 दिवस जर बाबांचं करता आलं कीर्तन तर आपण नक्की करूया, तसाही प्रयत्न करूया. पण आज एक सेवा गणेश चतुर्थीची त्यांची झाली. उद्या ठाण्याचे गुरुभक्त, दत्तभक्त आदरणीय वामोरकर काका, हे उद्या ऋषीपंचमीचा दिवस आहे. आपलं हे जे पेज आहे ते कसं निर्माण झालं याविषयी आज सांगितलं. ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे सगळ्या गुरुपरंपरांना समर्पित असलेलं आहे. त्यामुळे तिथे कुठलाही भेद नाही आहे. शिर्डी साईबाबांचं सुद्धा इथं गुणगान गायलं जाईल, अक्कलकोट स्वामींचं गायलं जाईल, गजानन महाराजांचं गायलं जाईल. सगळ्या गुरुतत्व हे एकच असल्यामुळे त्या रूपानं नटलेले दत्त महाराज त्यांचं वर्णन केलं जाईल. उद्या ऋषीपंचमीच्या निमित्तानं काका आपल्याला त्यांच्याविषयी सांगतील आणि संध्याकाळी त्यांचंही स्मरण केलं जाईल, निश्चितपणानं केलं जाईल. उद्या मी बोलायला नाही आहे भूषणजी दीक्षित, त्यामुळे आजच कलावती आईंचं निश्चितपणानं स्मरण करतो. आपण आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद. उद्या कलावती आईंची जयंती आहे, त्यांचंही मनोभावी स्मरण. उद्या आपण श्रीपाद शिवल्लभ पेजवरती नक्की आईंचा एखादा फोटो आणि त्यांच्याविषयीची माहिती निश्चितपणानं प्रसारित करू. उद्या कलावती आईंच्या चरणीसुद्धा नतमस्तक होऊया, गजानन महाराजांचं पुण्यस्मरण करूया. आणखीन मग मध्ये थोडा ब्रेक घेऊ, मग परत एखादे कीर्तन सत्र, मग एखादी गाण्याची सेवा, मग अधिक महिन्याचं काय असं कोणीतरी विचारलं आहे मगाशी, तर अधिक महिन्यात आहे, जर शक्य झालं तर भाद्रपदाच्या शेवटानंतर अधिक महिना, अश्विन अधिक आहे, मग शुद्ध निज अश्विन आहे. बघूया कसं कसं काय काय कितपत जमतं आहे पुढचं पुढे. पण आता जितकं काही शक्य होतं तेवढं आता झालं. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी पुनश्च एकदा प्रार्थना. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा, प्रेमपूर्वक नमस्कार, शुभरात्री, नारायण.